छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शाहूराजे यांना सर्वप्रथम मानाचा मुजरा करून आज झुंजार शिलेदार सेवा संस्था यशस्वी क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शंभू शाहू जन्मोत्सव व्याख्यानमाला जी दुर्ग महर्षी प्रमोद मांडे सरांच्या नावाने चालवली जाते, त्या अनुषंगाने मी आज इथे उपस्थित आहे. आदरणीय व्यासपीठ आणि आदरणीय आपण सर्वजण, खरं म्हणजे मित्र तुम्हाला सांगतो, मी इथं यायचं आहे, तुमच्यासमोर बोलायचं आहे, हा विषय साधारणपणे 1.5-2 महिन्यापासून सुरू आहे. मी नेहमी म्हणत असतो ना की मला जर कुणाला बोलवायचं आहे ना कुठेही कार्यक्रमाला, एक दिवस माझ्यासोबत राहा, एक दिवस माझ्यासोबत राहा. मी सांगणार आहे, राहुल खरंच एक दिवशी ये माझ्याकडे, एक दिवस माझ्याकडे राहा. तुम्ही मला आयुष्यामध्ये नमस्कार पण करणार नाहीत, नमस्कार पण. माझी तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी दररोज पहाटे 4:45ला काम सुरू करतो, दररोज संध्याकाळी 6:30पर्यंत, आता 7:30पर्यंत माझं काम चालतं. 15 तास मी काम करतो. दररोज मी 12 सर्जरी करतो आणि माझ्याकडे आत्ता या घडीला 350 सर्जरी वेटिंगवर आहेत. असा भारत देशात एकही प्लास्टिक सर्जन नाही आहे. मी खूप सुंदर कापाकापी करतो. मी प्लास्टिक सर्जन आहे, खूप सुंदर कापता येतं मला, बरोबर आहे सिद्धेश्वर? त्याला पण कापलं आहे मी. तर तुम्हाला सांगतो, मला सुंदर कापाकापी करता येते आणि सुंदर जोडता पण येतं. मी कुठे जोडतो कोणाला कळत नाही, मला चोरी सुंदर करता आली असते असं मला वाटतं. तर तुम्हाला सांगतो मित्र हो की मला हे काम करणारा मी तज्ज्ञ आहे. भारत देशातली सगळ्यात उंच डिग्री माझ्याकडे, याच्यानंतर मेडिकल सायन्समध्ये डिग्री नाही आहे, ह्या डिग्रीचा मी डॉक्टर आहे. आणि मी एवढ्यासाठी सांगतो की मी भाषण करणारा वक्ता नाही आहे. ओके, मला सुंदर कापाकापी करता येते, मला भाषण नाही करता येत. तुम्हाला खरं खरं सांगतो, काही कामाच्या गोष्टी मला सांगता येतात, पण तुम्हाला सांगतो की हे संतोष बिराजदार हा एक, आता काय म्हणायचं त्याला, आमची चावीवाला माणूस आहे, म्हणजे माझी चावी त्याच्याकडे आहे. मग संतोष म्हणाला की सर, यश भोसले नावाचे सर आहेत, यशस्वी क्लास चालवतात आणि तुम्हाला पुण्याला यायचं आहे. तो ओपडीत येऊन बसला, एवढी मोठी गर्दी असते माझ्याकडे नेहमीच, तुम्ही हो मनेपर्यंत उठणार नाही, तुम्ही हो म्हणा. तुम्हाला सांगतो, मला काही मालक आहेत, त्यातला पहिला मालक माझी माया आहे, दुसरा मालक माझी बायको आहे आणि तिसरा मालक माझा मुलगा आहे. ह्या 3 मालकाची परमिशन, शपथ सांगतो, तुम्ही कधीतरी या, म्हणजे मी त्यांच्यासमोर असोबा टाकतो अशी. मग असं हात धरून मला एक कार्यक्रम घ्यायचा आहे, जाऊ शकतो का? कुठे घ्यायचा आहे? नाही जायचं. म्हणजे मला, मी प्लेस सांगण्याच्या अगोदर पुढून नाही उत्तर येतं, मग त्याला कन्व्हिन्स करायचं, कोणाला तरी समोर पाठवायचं. म्हणजे ना, मला कार्यक्रमाची परमिशन घेण्यासाठी जेवढी झिकझिक करावं लागते ना, तेवढी मला आयुष्यात कुठंच नाही करावं लागत. मग एखादं पत्र दाखवावं लागतं, एखाद्या मुलाचा मेसेज दाखवावा लागतो, एखादं कोणाचं काहीतरी दाखवावं लागतं. हळूहळू 4-5 कार्यक्रम एकत्र घेतो म्हणावं लागतं आणि मग मला कुठेतरी परमिशन मिळते. तुला माहीत आहे ना संतोष, अशी मी परमिशन काढायला मला घरात जावं लागतं. त्यांचं काय म्हणणं असतं की जो माणूस दररोज 14.25 तास काम करतो, 15 तास काम करतो, त्यांनी रविवारी सुट्टी घ्यायची, त्यांनी रविवारी एनर्जी साठवून ठेवायची, त्यांनी रविवारी कार्यक्रम करायचे नाहीत. ही माझ्या घरच्या लोकांची विनंती आहे. आणि ते आता त्यांचं म्हणणं पण योग्य आहे. यश आला म्हणजे भोसले सर आले आणि आता ही सगळी जरा वेगळा आहे, मी आता अर्धा म्हातारा आहे आता, त्याच्यामुळे हे भोसले सर आले आणि ते माझ्यासमोर येऊन बसले, संतोष येऊन बसला आणि सर हो म्हणा, सर हो म्हणा. अरे म्हणलं, हे बघ, पहिली अट, माझी बायको मला कारनं प्रवास करू देत नाही, मी म्हातारा झालो आहे आता, त्याच्यामुळे मी काय करायचं? म्हणे ट्रेन बुक करतो सर. अरे राजा, बरं ठीक आहे, मला झोपायला 6 तास लागतं, ती झोपायची पण सोय करतो सर, आता काय करावं म्हणलं याला. तुम्हाला सांगतो की पुण्यावरनं की साधारणपणे 3 वर्षापासून एवढी मंडळी माझ्या मागे आहेत कार्यक्रमासाठी. आज मी त्याच्यानंतर 3 प्रोग्राम करणार आहे, याच्यानंतर माझे 3 भाषणं आहेत आज. ओके, तुम्हाला सांगतो मी की मग शेवटी याला मी हो म्हणालो की मग बाकीच्या लोकांना पण हो म्हणून टाकलं आणि म्हणालो की आता एका दिवसामध्ये एकदा 4 सभा घेऊन टाकू आपण आणि सगळ्यांना जरा समाधान करून. मी तुम्हाला एक पॉईंट वेगळा सांगत होतो की माझी अवस्था खूप वेगळी झाली, पण तरीसुद्धा आता राहुलनी
जो इतिहास सांगितला, महाराजांविषयी, किल्ल्याविषयी बोलला, अनिकेत जो बोलला, तुम्हाला खरं सांगू का, मी खूप खुश झालो आज. म्हणजे अनेक ठिकाणी विठ्ठल लहाने जातो, बोलतो आणि पळून जातो. म्हणजे माझी व्याख्यानाची पद्धतच खूप वेगळी आहे. प्रोग्राम कसा का असत नाही, जगात किती का लोक असत नाहीत, मी फक्त जातो, व्यासपीठावर जातो, बोलतो, निघून जातो. मागचा आणि पुढचा प्रोग्राम मी आयुष्यात एकदा पण अटेंड नाही केला. आज फर्स्ट टाईम मी अगोदरचं पण ऐकलं. ओके, पण मला खूप छान वाटलं. पुस्तक दिलं त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. मी तुम्हाला सांगत होतो ना की एवढ्या सगळ्या विषयातून सुद्धा मी का येतो, त्याचा एक छोटा प्रसंग सांगतो. आणि मी आज काय बोलणार आहे, माझे काही ठरलेले मिनिट असतात, मी तितकेच मिनटं बोलतो. मी जरा शिस्तबद्ध प्राणी आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मी मिलिटरी शिस्तमध्ये असतो आणि तसंच माझ्या बोलण्यामध्ये पण असतो. तर मी तुम्हाला पुढचे 50 मिनिटे तेवढाच बोलतो. तुम्हाला मी रिझल्ट लागले ना, आमच्याकडेच नाही कुठेही रिझल्ट लागले की माझ्याकडे पेड्याचे बॉक्सवर बॉक्स येतात. ती एक मुलगी आली आणि माझ्या ओपडीमध्ये, बघा मी शिस्तबद्ध प्राणी काम करणारा माणूस आहे. म्हणजे मी पेशंट म्हणजे पेशंट. कारण त्याचं कारण आहे ना की माझ्याकडे 6 महिने लोक अपॉइंटमेंट घेऊन येतात. ओके, 1.5 महिन्याची ऑपरेशनची लिस्ट वेटिंगवर आहे. त्याच्यामुळे ना माझ्याकडे प्रचंड मोठी वेटिंग लिस्ट आहे. आणि मग हे विचारे कुठून येतात. साधारणपणे दररोज 20 लोक मी पुण्याचे बघतो, साधारणपणे दररोज 10 लोक मुंबईचे बघतो, अमरावती, अकोला, बुलढाणा, नंदुरबार, वाशिम. तुम्हाला सांगतो की दररोज माझ्याकडे 14 जिल्ह्याचे लोक दररोज येतात, दररोज माझ्या ओपडीमध्ये. आता हा डॉक्टर विठ्ठल लहाने ओपडीच्या वेळेमध्ये ओपडी सोडून दुसरं काहीच नाही. पेशंट आहे का पेशंट. पण मी ना एक पेशंट घेऊन बघत नाही. मला इमानदारीची प्रॅक्टिस करायची आहे. मला वाटतं की पेशंटकडनं 1 रुपया मी जास्त घेतला आणि 1 शब्द खोटं बोला मला पाप लागेल, असं मला आयुष्यात कधीच करायचं नाही. मी कधीच करणार नाही. असा एक सरळ साधा माणूस आहे मी. विठ्ठल नाव आईवडिलांनी ठेवलं, जसं राहायचं ठरलेलं आहे. त्याच्यामुळे ना मी आपल्या ओपडीत बसलो ना, एकदाच 15 पेशंट, त्याच्याबरोबर 30 नातेवाईक, 45 लोक माझ्या रूममध्ये. बाहेर मोजत नसतो, आमच्याकडे लॉट सिस्टीम आहे. एक झाला की दुसरा झाला की तिसरा. मग अशी लॉटमध्ये ती पेशंट आलेले होते आणि त्याच्यामध्ये ही मुलगी. त्या मुलीच्या हातात पेड्याचा बॉक्स मध्ये आली तिच्यात हातात पेड्याचा बॉक्स होता. तर मला पेशंट सोडून हिला काही बोलायचं नव्हतं. आणि हातात पेड्याचा बॉक्स होता म्हणजे हिने कुठेतरी मला ऐकलेलं आहे आणि म्हणून मला पेड्याचा बॉक्स द्यायला आली. एवढं सरळ साधं उत्तर माझ्या डोक्यामध्ये होतं. म्हणून मी तिच्याकडे, हा दिदी इकडे, हातात तिच्या पेड्याचा बॉक्स घ्यायला असा हात पुढे केला, तुझं अभिनंदन असं म्हणालो आणि पळ. ते पेड्याच्या बॉक्सकडे हात मी पुढे केला खरा, पण तिने मला तो बॉक्स दिलाच नाही. अगं म्हणलं तुम्हालाच द्यायला आणलीस ना. हां, तुम्हालाच द्यायला आणलाय, मग दे ना. नाही, ऐका ना सर. अगं माझी माय, ऐका ना सर, आता नको. एवढे सगळे लोक आहेत, मारतील मला धरून. म्हणजे मी यांच्यासाठी इथं बसलो. इथं डॉक्टर विठ्ठल लहाने आहे, इथं आता व्याख्याता वगैरे मी नाही आहे. घे. नाही सर प्लीज ऐका, सर प्लीज ऐका. ह्या लेकीचा हट्ट सुटे ना, मला पटपट बोल. बघा ती म्हणाली, सर 1 जुलै 2011 या दिवशी तुम्ही दयानंद सभागृहाच्या, लातूरच्या दयानंद सभागृहामध्ये असा मी घडलो या विषयावरती भाषण केलं. अगं माझी लेख, मला तू भाषणं कशाला माझी सांगतेस, तुझं कामाचं सांग. नाही, ऐका ना सर. आता बघा, आता ही मला भाषणं सांगते. मी आज जे भाषण करतोय ते 2797 भाषण मी आत्ता इथं करतोय. ओके, आता ही मला भाषणं सांगते माझी. आता मी हिचं कसं ऐकायचंय. बरं ठीक आहे, हां म्हणा, हां बोल. सर त्या दिवशी तुम्ही म्हणाले ना की प्रयत्न केल्यानंतर, कष्ट केल्यानंतर कुठली पण गोष्ट शक्य होते. बघ दिदी, म्हणलं हे माझं ब्रीद वाक्य आहे. इमानदारीनं, प्रामाणिकपणाने, कष्टाने जे मिळतं ते चिरकाळ टिकतं, हे माझं ब्रीद वाक्य आहे. ह्याच्यावरच मी जगतोय, नेहमी मी जगाला सांगतोय. नाही तुम्ही म्हणले ना सर. हां म्हणलं. त्या दिवशी मी तुमचं ते भाषण ऐकलं. त्या दिवशी मी 9वीला होते. 9वीला 1 जुलै 2011 मी 9वीला होते. तुमचं ते भाषण ऐकलं, ठरवलं बॉस काहीतरी बनायचं. आणि मी आज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधनं MBBS पास झाले. त्याचे हे पेढे. आता प्रचंड खुश झालो आणि त्या पेड्याकडे असा बॉक्सकडे हात पुढे गेला. हां दे अभिनंदन तुझं दिदी, अभिनंदन असं म्हणालो की तिनं पुन्हा पेड्याचा बॉक्स लपवून घेतला. हां म्हणलं आता काय. ऐका ना सर. आता काय ऐका ना सर. बरं पटपट सांग. म्हणजे ती अशी आमच्याकडे लाईन असते, मी इथं बसलो अशी लाईन होती. ती मुलगी आहे ना, म्हणे ती मुलगी उभा टाकलेली. मला हां ती माझी छोटी बहीण आहे. 1 जुलै 2011 या दिवशी तुमचं भाषण ऐकायला होती. त्या वर्षी ती 7वीला होती. तुमचं ते भाषण ऐकलं आणि ती पण अशी भाषण ऐकल्यानंतर वेडी झाली. तिने ठरवलं काहीतरी बनायचं आपल्याला आयुष्यामध्ये. आणि ती आज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये 2nd MBBSला आहे. बॉस मित्र आता इतका खुश झालो, बघायचंच काम नाही. एकदम मग तिला पण बोलवलं. ये वा, अभिनंदन, घे पेढे, दे. दोघींनाही पेढे खाऊ घालाय म्हणून पेढ्याच्या बॉक्सकडे पुन्हा हात पुढे केला. पुन्हा लपवून घेतला हिने. म्हणलं आता काय झालं. ते म्हणले ऐका ना सर. आता ह्या लेकीचं ऐका ना सर, काय हट्ट तुटे ना. माझे लोक माझ्याकडे चिडू राग बघायला लागलेत.
आणि त्याच्यानंतर ती म्हणाली, सर तो कोपऱ्यामध्ये जो मुलगा उभा टाकला ना छोटा, म्हणलं हां, तो माझा छोटा भाऊ आहे, तो माझा छोटा भाऊ आहे. आणि तो तेव्हा 6वीला होता आणि आज तो तुमचं ते भाषण ऐकून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये फर्स्ट एमएसला लागलाय. तिन्ही लेकरं, तुम्हाला सांगतो आता मात्र ना मी प्रचंड खुश झालो, प्रचंड म्हणजे प्रचंड खुश झालो. ह्या तिन्ही लेकरांना एकत्र केलं, मी खुर्शीतला उभा राहिलो. ओके. आणि ह्या तिन्ही लेकरांना एकदम असं जवळ घेऊन बसलो आणि मग पेढ्याकडे बॉक्सचा हात पुढे केला, म्हणलं दे आता पेढे, आणि तिनं पुन्हा लपवून घेतला. आत्ता लपवून घेतला. इथंपर्यंत मी प्रचंड खुश झालो होतो, पण याच्यानंतर जी शेवटचं तिनं हात असा लपवून घेतला पेढ्याचा बॉक्स, आणि ती जी बोलली ना लेक, ते मात्र खूप अडचणीचं बोलली. ती म्हणाली, सर हे आम्ही 3 भाऊ बहीण, आम्हाला वडील नाही आहेत आणि आमची आई लोकांच्या घरी भांडे घासते. क्षणभर ना मला कळेच ना की मी काय बोलायला पाहिजे. आता कितीतरी वर्षापूर्वीची गोष्ट ही, पण आजही मला सांगताना आत्तासुद्धा माझा घसा भरला आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो ना की मला कळेच ना की आता मी काय म्हणू ह्या लेकरांना. पण ती म्हणते, पण तुम्ही म्हणले होते ना गरिबी अडचण नसते, तुम्ही पण गरीबमधून शिकलेत, तुम्हालाही प्रचंड गरिबी होती. म्हणलं हो ग, 100%. आणि मग तुम्ही जर एवढ्या गरीबमधून शिकू शकता तर आम्हाला काय अडचण आहे. आणि त्याच्यामुळं तुमच्या त्या भाषणामुळे ना सर आम्ही तिघं पण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये आहोत, हे फक्त तुमच्यामुळे. ही अशी लेख बोलत होती. तुम्हाला सांगतो मी, आजचा विषय खूप वेगळा आहे, आज मी त्यांचा पालक आहे, आजचा विषयच खूप वेगळा आहे. पण तुम्हाला सांगतो लेकरांनो, त्या दिवशी मी ठरवलं विठ्ठल लहाने खूप बिझी आहे, त्याच्याकडे श्वास घ्यायला पण वेळ नाही, मी सेकंदात टाईम मोजतो, मी मिनिटात मोजत नाही, हे सगळं मान्य आहे. तरी पण मी जर 1 तासभर जात असेल आणि लेकरांना बोलत असेल, आणि ह्या माझ्या तासभराच्या बोलण्याने जर एवढे लेकरं घडत असतील तर विठ्ठल लहाने लेकरांसाठी जायला पाहिजे. आणि एवढ्याच कारणाने मी तुमच्यासाठी आलोय, बाकी कोणासाठीच आलो नाही, एका पण पालकासाठी आलो नाही. मला प्रचंड लेकरं आवडतात, प्रचंड म्हणजे प्रचंड आवडतात. माझ्या ओपडीमध्ये कितीही गर्दी असेल आणि एखादा पेशंट म्हणून जरी एखादी स्टुडंट, मुलगा मुलगी कोणी आले असेल, त्याला पेशंटशिवाय दुसरं बोलल्याशिवाय सोडतच नाही. माहीत नाही मला, मी म्हणजे आय डोंट नो, पण त्यांनी प्रचंड अटॅचमेंट ठेवली आहे. दररोज तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की मला दररोज 600 मेसेज येतात व्हॉट्सअपवरती, ईमेलवरती आणि इंस्टाग्रामवरती. मी एक इंस्टाग्राम लाईव्ह देतो दर महिन्याच्या शेवटच्या संडेला संध्याकाळी 7 वाजता. मी मुलांसाठी बोलत असतो, हे मी ठरवून बोलत असतो. तर तुम्हाला सांगतो की आता विठ्ठल लहाने मी कसा मोजतो, इव्हन माझ्या वॉचमॅनला सांगताना 7 वाजून 7 मिनिटाला मी असं मी बोलतो, मी कधी 7:15 7 असं बोलत नाही. म्हणजे ते मिनिटात बोलतो मी सगळ्यांनाच बोलताना. ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना मी सांगतो की मी 3 वाजून 3 मिनिटाला, 2 वाजून 2 मिनिटाला, 1 वाजून 3 मिनिटाला, असे वेळ मी पोरांना सांगतो. असं सगळं पाळत जातो मी. हे पाळलं नाही तर मी काम करू शकत नाही. प्रचंड मोठा लोड माझ्यावरती आहे. असं असताना सुद्धा हे सगळे लेकरं मला प्रश्न विचारतात, त्यांना मला उत्तरं द्यायची, कशी द्यायची. पण मला माहीत नाही, ह्या लेकरं एवढं प्रेम करायला लागले ना, मग मी पण यांच्यावर प्रेम करायला लागलो. आता असं वाटतं की मला हे लेकरं माझी आहेत, मी त्यांचं आहे, बस दॅट्स ऑल अबाउट, बाकी मला काहीच माहीत नाही. मग यांना उत्तर द्यायची, कशी द्यायची तुम्हाला सांगतो मी. की माझं टेरिस माझ्या बिल्डिंगचं ते 60 बाय 100चं टेरिस आहे. त्याच्यावरती मी रन करतो, कारण मी बाहेर कुठे रनला जाऊ शकत, मला वेळेचे खूप बंधनं पडतात. मी 5 किलोमीटर रन करतो. मी फिगर ऑफ 8 असं रन करतो. मी स्वतःची खूप काळजी घेणारा प्राणी आहे. मी दररोज रन करतो, आठवड्यातले 5 दिवस. ते रन करताना फिगर ऑफ 8 म्हणजे मी असा पळणार, असं येणार आणि असं जाणार. तर त्या फिगर ऑफ 8चं जे 8 जिथं होतं तिथं एक स्टूल टाकून माझा एक असिस्टंट बसवतो सकाळी पहाटे. असिस्टंट त्याचं काम काय की माझा मोबाईल घेणे आणि ह्या सगळ्या लेकरांची जे काही प्रश्न आलेत मला व्हॉट्सअपवरती येऊ देत, ईमेलवरती येऊ देत आणि इंस्टाग्रामवरती येऊ देत, ती वाचायची त्यांनी आणि मी पळताना त्याला आन्सर करायचं आणि ते आन्सर त्यांनी लिहायचं. हे दररोज करतो. त्याच्यामुळे मला लेकरांची नावं माहीत नसतात, पण त्यांनी काय विचारले मला माहीत असतात. कधी ज्याच्यानंतर लेकरं मला कधी भेटले, मला विचारत, सर तुम्हाला हा मेसेज मी लिहिला होता, हां मला माहीत असतं, ते मेसेज माहीत असतो आणि उत्तर मी काय दिले हे माहीत असतं. भले मी एकच शब्द उत्तर देतो, पण उत्तर देतो. याच्यामुळे लेकरं खूप कनेक्ट झाले. तुम्हाला सांगतो मी की महिन्याच्या शेवटच्या संडेला असं उगीच डिक्लेअर केलं. माझा मुलगा म्हणाला, पप्पा एवढे सगळे तुमच्या हे लेकरं मागे असतात ना, तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाहीत. इंस्टाग्रामवर तुम्हाला मी एक सिस्टीम करून देतो. माझा मुलगा डॉक्टर आहे, तो इथंच BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये MBA झाला आहे, प्रचंड हुशार लेकरू आहे.
नशिबान बाप आहे मी, म्हणजे त्याच्यावर मी 1 रुपया खर्च करत नाही आहे. तुला मी सांगत होतो की तो म्हणाला मला की तुम्हाला घरी मी एक स्टुडिओ करून देतो राईट. त्याने एक सुंदर माझ्या खर्चातून, त्याला पगार मिळतो आता, मोठा माणूस आहे तो, तर माझ्या त्याने एक सुंदर स्टुडिओ घरी तयार करून दिला, एकदम सुंदर 5 स्टार स्टुडिओ आहे. त्याच्यामध्ये फक्त मी बसतो जाऊन, त्यात सगळ्या सिस्टीम सुरू होतात आणि मग ते माझा फक्त मोबाईल अटॅच करतो आणि मी सुरू करतो. बघा मी टाईमचा बंधन पाळणारा माणूस आहे. संध्याकाळी 7 वाजता शेवटचा संडे मी असं काय म्हणतो, नमस्ते, इंस्टाग्राम लाईव्ह सुरू करून, नमस्ते मी डॉक्टर विठ्ठल लहाने, आज ठरल्याप्रमाणे महिनाभर जे काही पोरांचे प्रश्न येतात त्याचा मी एक अनालिसिस करतो, ज्यांनी जास्त प्रश्न विचारले त्याच्यावर बोलतो. सिम्पल कॅल्क्युलेशन माझं. ते बोलताना मी बघा, नमस्ते मी डॉक्टर विठ्ठल लहाने, ठरल्याप्रमाणे आज बऱ्याच मुलांची अशी मला प्रश्न आली त्याच्यावर मी बोलणार आहे, हे म्हणण्यासाठी मला 35 ते 40 सेकंद लागतात. 35 ते 40 सेकंदामध्ये 7,000 लेकरं मला जॉईन होतात. 7,000 माहिती आहे. मला काय म्हणायचं आहे जरा नाही, हे जरा अनालिसिस वेगळं सांगतो. त्याच्यानंतर ते मी लाखामध्ये 2.5 ते 3 लाख लेकर पुढे येतात, त्याला जॉईन होतो, विषय वेगळा. फक्त 35 सेकंदाचं बोलतो मी तुम्हाला. 35 सेकंदात 7,000 म्हणजे ही किती लोक वाट बघत असतील, किती लोक वाट बघ. माझा अर्थ काय, मी जरा अनालिसिस जरा वेगळं करत राहतो. मी काय अनालिसिस केलं, विठ्ठल लहाने काहीतरी चांगलं सांगतो, बरोबर आहे, काहीतरी चांगला सांगतो, काहीतरी चांगल्या विषयावर बोलतो, काहीतरी आपल्या भविष्यासाठी चांगलं सांगतो, एवढंच आहे ना, इतकंच आहे ना, याच्या पलीकडे काहीच नाही ना. विठ्ठल लहाने काय वरून पडलेला माणूस नाही, साधा माणूस आहे तो. मी एकदम गरीबातला गरीब माणूस आहे. आपल्या काहीच असं मोठे नाही आहे. माझं आडनाव लहान आहे, मी लहान, मी छोट्या गावात राहतो. आपल्याकडे मोठेपणा काहीच नाही, शून्य आहे. जमिनीवर बसून मांडी घालून जेवायची, म्हणजे आपल्याकडे मोठं काहीच नाही. तरी पण जर 15 सेकंदात 7,000 लेकरं जॉईन व्हायचा अर्थ काय की मी चांगलं सांगतो हे ऐकायचं आहे. हे कुणाला ऐकायचं आहे, कुणाला ऐका वाटतं, फक्त जी चांगली असतात त्यांनाच चांगल्या गोष्टी ऐका वाटतात. याचा अर्थ तुम्ही चांगले आहात आणि म्हणून तुम्हाला मी काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करता आणि मला ते चांगलं द्यायचं आहे. कळलं मी तुम्हाला काय सांगत होतो. आणि असा हा सगळा प्रसंग सुरू असताना आत्ता मी लातूरमध्ये आलो आहे, जेव्हा केव्हा, आणि मला काहीतरी करायचं आहे. तुम्हाला सांगू का मी की मी आता इथून लातूरमध्ये एंट्री करेल ना, तर सगळ्यात पहिला मी राऊंड घेतो. पण समजा त्या राऊंडमध्ये मला पेशंटचा राऊंड घ्यायचा आहे, 4-5 लेकरं त्या कोपऱ्यात, 4-5 लेकरं त्या कोपऱ्यात, त्यांना कुठेतरी भेटल्याशिवाय पुढे जात नाही म्हणजे जात नाही, मी अजिबात जात नाही. माझा मुलगा इथे असताना, माझा मुलगा इथे होता. मग रात्री 12:30ची ट्रेन आहे मुंबईवरनं लातूरला जाणारी. इथं रात्री 12:30ला ट्रेन येते इथं आपली, बरोबर आहे, मुंबई एक्सप्रेस, मुंबई लातूर एक्सप्रेस. तर प्रसाद माझ्या मुलाचं नाव आहे, त्याच्याकडे मी रविवारी यायचो, त्याला भेटून रविवारी रात्री मला जावं लागायचं. 12:30ची ट्रेन. मी आपला असाच त्या ट्रेन स्टेशनवर जाऊन बसलो, ट्रेनला उशीर होता. मी ठरल्याप्रमाणे जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून बसलो होतो, मला झोपायचं होतं. मला कुठं पण झोपायला प्रचंड आवडतं. मी असं बसलो तर अनाऊन्समेंट आली की ट्रेनला 30 मिनिट लेट आहे. आता काय करायचं, मोबाईल काढला बघत बसलो, काय करू त्या स्टेशनवरती, काय करू असं बघत बसलो. माझ्या समोरून एक 10-12 मुलं अशी जात होती, पुन्हा परत जात होती, पुन्हा जात होती, पुन्हा परत 3-4दा ही मुलं मागे पुढे गेली. मी फक्त बघत होतो. रात्रीचे 12:30 वाजलेत, आपल्याकडे पैसे कुठे सगळे सेफ ठेवलेत काय, का म्हणजे नेमकं यांना काय पाहिजे माझ्याकडनं. असंही ना बघा, माझी बायको माझे बॉस आहे, आपल्याकडे 1 रुपया नसतो, त्याच्यामुळे काय आपल्याला टेन्शनच नाही, काय टेन्शन नाही आपल्याला. तिला काय सांभाळायचं पैसे ती सांभाळते, आपण काय सांभाळत नाही. त्यामुळे मी खुश होतो. पण तरी एकदा खिशे बघितले, मोबाईल हातात जाय, म्हणलं चला काय प्रॉब्लेम नाही आहे. पुन्हा झालं, त्यातला एक मुलगा समोर उभाच राहिला. बापरे, म्हणलं आता याचं काय, उभा राहिला, असा बघितला. सर तुम्ही डॉक्टर विठ्ठल लहाने? म्हणलं हो. का रे? बापरे, म्हणलं काय झालं एकदम. अरे सर म्हणे तुम्हाला काय सांगा, म्हणजे आतापर्यंत तुम्हाला मी असं स्टेजवर बघितलं म्हणजे डायरेक्ट समोर बघून विश्वास बसत नाही. मला सांगतो, ह्या मुलांनी तिथे हे 7-8-10 लेकरं इतके फोन केले की त्या स्टेशनवरती रात्री 12:30 वाजता 70-80 लेकरं त्यांनी बोलून घेतले. माहिती आहे, लहाने सर आलेत. मला कळतं ना. मी म्हणलं तुला मी कुठं पाहिलं नाही, तुम्ही नाही पाहिलं, पण तुम्हाला आम्ही पाहिले. मला काय म्हणायचं आहे बघा, मला काय म्हणायचं आहे, आम्ही काय केलं रात्री 30 मिनिटं फक्त सेल्फी काढत बसलो. माझा पॉईंट खूप वेगळा आहे, याचा अर्थ खूप वेगळा आहे. याचा अर्थ असा आहे ना की तुमच्यामध्ये प्रचंड चांगुलपणा आहे, तुम्हाला खूप मोठं व्हायचं आहे, तुम्हाला खूप चांगलं बनायचं आहे, तुम्हाला आयुष्यामध्ये खूप मोठ्या गोष्टी शोध घ्यायचा आहे, त्या आत्मसात करायच्यात. आणि हे करण्यासाठी तुम्ही कुणाकडे तरी आशा न बघताय, आणि ती आशा आपण का नाही द्यायची, म्हणून मी तुम्हाला बोलतो होतो. तर आज मी जो विषय मांडणार आहे तुमच्यासमोर, 10:27 झालीत, 11 वाजता पळून जायचं आहे, पुढचे कार्यक्रम करायचे. तर जो विषय मांडणार आहे तो विषय आहे यशाचा पासवर्ड.
अभ्यास कसा करावा हा विषय त्यांनी दिला आहे, पण मी तुम्हाला सांगतो एशाचा पासवर्ड. आता मी प्रत्येक शब्द सांगणार, त्याचे प्रश्न विचारणार. मी काही असंच बोलून पळून जाणारा वक्ता नाही आहे. प्रश्नाची उत्तरं नाही आली मुलांना तर पुढे बोलणार नाही, आत्ताच सांगून ठेवतो. जिथं उत्तर येणार नाही तिथून पुढे मी पळून जाणार, म्हणजे पुढचा एक शब्द पण बोलणार नाही. माझ्याकडे बघा, फक्त माझ्याकडे, सावधान एकदम. आणि प्रत्येक शब्द ऐकायचा, त्याच्यामध्येच उत्तर, त्याच्यामध्येच प्रश्न, त्याच्यामध्ये उत्तर आहेत. जरा कॉम्प्लिकेटेड प्रश्न, कॉम्प्लिकेटेड उत्तर आहेत, पण ते सगळ्यांनी ऐका आणि ते उत्तरं नाही दिल्यास मी पुढे बोलणार नाही. कमिंग टू द फर्स्ट पॉईंट, यशाचा पासवर्ड. बघा ना, मी जगभरात फिरतो. मी आहे ना, दुभांगलेले ओठ आणि टाळू, जसा आता उल्लेख झाला, हे एक व्यंग असतं. ओठ फाटलेले, टाळू फाटलेले, हे एक व्यंग असतं. ह्या व्यंगाची आम्ही मोफत सर्जरी करतो, मोफत. 31 मार्चला, आत्ता गेलेल्या 31 मार्चला 10,000 सर्जरी आपल्या दवाखान्यामध्ये फ्री या व्यंगाच्या मोफत पूर्ण झाल्या. 10,000 सर्जरी पूर्ण करणारं महाराष्ट्रामधलं एकच हॉस्पिटल आहे, ते म्हणजे लहाने हॉस्पिटल लातूरमध्ये. महाराष्ट्रामधलं, मुंबईत नाही, पुण्यात नाही, कुठेच नाही. 10,000 सर्जरी मोफत करणारा एकच माणूस. त्या आमच्याकडे पूर्ण झाल्या. पण हे जे काम मी करतो तर ते काम स्माईल ट्रेन नावाचं एक ऑर्गनायझेशन आहे, स्माईल ट्रेन, ते आम्हाला मदत करतं आणि त्यांच्या मदतीनं आम्ही हे काम करतो. ठीक आहे. तर हे स्माईल ट्रेन ऑर्गनायझेशन 55 देशामध्ये काम करतं. 55 देश, आपल्या देशाला सोडून दुसरे 94 देशामध्ये काम करतं. तर ह्या सगळ्याच देशाचा विचार केला ना तर आपलं लातूरमधलं काम हे एकदम सरस काम आहे. की छोट्या गावात काम होतं आणि एवढं क्वालिटीचं काम कसं होतं, त्यामुळे ना मला खूप ठिकाणी लोक बोलवतात. साधारणपणे दरवर्षी 6 देशामध्ये मी जातो, दरवर्षी. काही दिवस शिकायला गेलो, आता शिकवायला जातो. मिनिमम 6 देशामध्ये दरवर्षी. ठीक आहे. आणि तिकडे गेल्यानंतर ना मी माणसं बघायला लागलो. मी देशातली तर सगळीच माणसं मोठी बघतो. मी एकटा लहान असल्यामुळे देशात सगळीच मोठी माणसं आहेत, त्यामुळे मी मोठी माणसं देशातले बघतोच, पण मी परदेशातली मोठी माणसं बघायला लागलो. आणि हे मोठी माणसं मोठी कशी झाली त्यांचा मी अभ्यास करायला लागलो. मी प्रत्येक ठिकाणी अभ्यास करतो. जेव्हा अभ्यास करायला लागलो मला लक्षात आलं की यांच्यामध्ये काही गुण आहेत. तर त्या माणसातले मी ऑब्झर्व केलेले गुण, मोठे होण्याची काही गुण मी अभ्यास केले, त्याच्यामध्ये माझा एक गुण घातला आणि एक पासवर्ड तयार केला 2018मध्ये. त्याचं पहिलं भाषण मी नांदेडमध्ये मोठेगावकर सरांच्या क्लासवरती केलं. आणि त्याच्यातली वाक्ये, त्यातलं जे पासवर्ड आहे तुम्हाला मी आज सांगणार आहे, त्या पासवर्ड म्हणजे कसा असतो, काहीतरी 4 अक्षरं 5 अक्षरं अल्फाबेट काहीतरी असतं, तसा एक पासवर्ड मी तुम्हाला सांगणार आहे. त्या पासवर्डमधला पहिला शब्द आहे यशाचा पासवर्ड. समजून घ्या मी काय म्हणतो ते. यशस्वी क्लासमधल्या यशाचा पासवर्ड तो मी तुम्हाला सांगतो. त्यातला पहिला शब्द आहे कमिटमेंट. कुठला आहे? अरे मोठ्याने, अरे आणखी मोठ्याने. हा आवाज आहे ना, हे भिंती तुटल्या पाहिजे बरं. हो, तुम्ही मोठ्याने आवाज करत नाहीत, शिट्ट्या मारत नाहीत काय? अशी काहीतरी, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की म्हणजे मग आता हे सांगत होते की मांडे सर तरुण बनाबरोबर राहायचे, म्हणून ते तरुण राहायचे. मला पण तरुण राहू द्या ना, का नाही? काल मला लगेच म्हातार करायचं आहे. हो रे. तुम्हाला मी सांगतो, पहिला शब्द आहे कमिटमेंट. असं एकत्र म्हणा. व्हॉट इज कमिटमेंट? कोण माणसं मोठी होतात? जी कमिटमेंट करतात ती माणसं मोठी होतात. म्हणजे काय? बघा, स्टुडंट लाईफमध्ये व्हॉट इज अ कमिटमेंट? स्टुडंट लाईफमधली कमिटमेंट अभ्यास करणे. सिंपल साधी गोष्ट आहे. अभ्यास करणारी माणसं मोठी होतात, विषय संपला. आणि जगातलं सगळ्यात सोपं काम अभ्यास करणे आहे. सगळ्यात सोपं काम अभ्यास करणे आहे. कमिटमेंट बघा, शाळेला निघाले ना, काय कमिटमेंट असते? मला वर्षभर शाळा अटेंड करायची आहे, म्हणजे कमिटमेंट करणारी. मी डॉक्टर आहे, माझी कमिटमेंट पेशंट असली पाहिजे. शिक्षक आहे, टीचिंग ही तिची कमिटमेंट असली पाहिजे. तुम्ही दुकानदार आहात, वेळेवर जा आणि वेळेवर दुकान उघडा, ही कमिटमेंट असली पाहिजे. ह्याला कमिटमेंट असं म्हणतात. ओके. ही जी लोक कमिटमेंट करतात ती लोक मोठी होतात. कमिटमेंट करणारी लोक पण मी 3 प्रकारची बघितली. विद्यार्थी 3 प्रकारचे बघितले. एक, कोणी काय सांगायची गरज नाही, मायनं सांगायची गरज नाही, बापांनी सांगायची गरज नाही, टीचरनी सांगायची गरज नाही, शाळेत जायचं, अभ्यास करायचा, मोठा माणूस बनायचं. अशा प्रकारचे लोक मी भरपूरपर्यंत पाहिले. त्याला सेल्फ मोटिवेटेड स्टुडंट असं म्हणतात. सेल्फ, कोणी काय सांगायची गरज नाही, आपलं काम आणि आपण. दॅट इज फर्स्ट. दुसऱ्या प्रकारचे स्टुडंट पाहिले मी, ती कोणास तरी ऐकून मोटिवेट होतात. विठ्ठल लहानेचं भाषण ऐकलं आणि बस मला आता अभ्यास करायचा आहे. हे कोणाला तरी मेंटर मानतात आणि त्या मेंटरचा त्याला फॉलो करून, किंवा आपल्या घरातल्या कोणातरी मेंटर त्याला फॉलो करून स्टुडंट स्टडी करतात. ही दुसऱ्या प्रकारची स्टुडंट मी पाहिली, ती मोठी होतात. तिसऱ्या प्रकारची स्टुडंट पाहिली मी की प्रसंगाने काहीतरी आयुष्यात असा प्रसंग येतो की त्यांना अभ्यास केल्याशिवाय पर्यायच राहत नाही. हे प्रसंगाने कमिटमेंट करणारी माणसं मी पाहिली. मी जरा प्रसंगाने कमिटमेंट करणारा विद्यार्थी आहे. प्रसंगाने कमिटमेंट करणारा. मला असा एक प्रश्न विचारला होता
पत्रकार बंधूंनी की तुम्ही कधी ठरवलं होतं की एवढा मोठा माणूस बनायचं, अमेरिकेत जायचं, लोकांना शिकवायचं? तर तुम्हाला सांगतो की मी कधी कमिटमेंट केली होती की अभ्यास जास्त करायचा. मुलांसाठी सांगतोय, आता खूप लांबची गोष्ट आहे पण तरी सांगतो. साधारणपणे एक 42-43 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता मी 55 वर्षाचा आहे. मी 6वीला असताना, म्हणजे 12-13 वर्षाचा असतानाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. मी 12 वर्षाचा असताना माझ्या आईला मी माय म्हणतो. माझ्या आईला एका लग्नाला जायचं होतं. बघा, मी कधी कमिटमेंट केली अभ्यास करायची, एका लग्नाला जायचं होतं. आम्ही खूप छोट्या खेड्यामध्ये राहतो. मी ज्या गावामध्ये माझी 10वी पास झालो त्या गावामध्ये मी 10वी पास होईपर्यंत लाईट नव्हती. मी 10वीची परीक्षा पण चिमणी आणि कंदिलाच्या उजेडात अभ्यास करूनच दिली. अशा गावामध्ये आम्ही राहत होतो. ओके. आणि आम्ही शेतकऱ्याची लेकरं, गरीब शेतकऱ्याची आम्ही लेकरं. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने माझा मोठा भाऊ आणि आम्ही दोघंही एका गरीब शेतकऱ्याची लेकरं. तर तुम्हाला सांगतो मी की माझ्या माईला एका लग्नाला जायचं होतं. माझी माय एका लग्नाला जाणार होती. माझ्या माईने मला म्हणाली, माझ्या एका मित्राचं नाव घेतलं, माझ्या मित्राचं, म्हणाली त्याच्या घरी जा, माझ्या मित्राच्या घरी जा आणि त्याच्या माईचं लुगडं घेऊन ये. तुम्हाला लुगडं कळतं? लुगडं म्हणजे साडी. माझ्या माईच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे लुगडं म्हणजे 9 वार, म्हणजे लांब असतं, आणि साडी म्हणजे 7 वार, जरा आखूड असते. लुगडं आणि साडीमधला माईने सांगितलेला फरक. मी गेलो, लुगडं घेऊन आलो, तिला घालायला दिलं. तिनं लुगडं घालून लग्नाला गेली. दुसऱ्या दिवशी बैलगाडीत बसून परत आली. धुवून हातात घडी करून मला दिलं. निहून दे म्हणाले. दुसऱ्या दिवशी निहून दिलं मी आणि निहून लुगडं देऊन परत येत होतो. आपल्या घराच्या समोर छोटा नाला आहे. त्या नाल्यावरनं काय भानगड आहे माहीत नाही. मी कधीच सरळ गेलो नाही, अशी उडी मारून जायचो. मला आत्ताही उडी मारा वाटते, आता कशी मारायची? डॉक्टर विठ्ठल लाडे झाला ना, आता उडी मारायला जमणारच नाही. मी इकडे बघून काहीतरी मारतो, कोणी नसेल तर, पण आता उडी मार. पण तिथं तेव्हा ना, लहान असताना ते नाला दिसला की जंप मारायचा, असा मोठा जंप मारायचा मी. आणि समहाऊ त्या दिवशी पण असा जंप मारत होतो त्या नाल्यावरून आमच्या घराच्या समोरच्या. आणि मला एक प्रश्न पडला की माझ्या माईनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं का मागवलं होतं? आणि मित्र, याचं उत्तर प्रचंड अवघड होतं. माझ्या माईनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं मागवलं होतं. त्याचं कारण असं होतं की माझ्या आईकडे एक पण धडकं लुगडं नव्हतं. तिच्याकडे दांड घातलेलं लुगडं, दांड तुम्हाला कळतो का नाही कळतो माहीत नाही, पण 2 कुठल्याही रंगाचे लुगडे एकत्र शिवून त्याला दांड म्हणतात. आणि ठिगळ म्हणजे माझे वडील धोती घालायचे. माईचं लुगडं जिथं कुठं फाटलं तिथं वडिलांच्या धोतीचा तुकडा काढून ती लावत राहायची. त्याला ठिगळ लावलं लुगडं, अशा प्रकारची लुगडे होती. पण एकही धडकं लुगडं माझ्या माईकडे नव्हतं. लोकाच्या लग्नाला जायचं होतं, घरची इज्जत राखून ठेवण्यासाठी माझ्या माईनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं घालून ती लग्नाला गेली होती. म्हणून माझ्या आईनं ते लुगडं मागवलं होतं. तुला सांगू का मी, दॅट वॉज अ डे इन माय लाईफ. त्या दिवशी मी असं ठरवलं ना बॉस, इतका अभ्यास करायचा ना, इतका मोठा माणूस व्हायचा की आपल्या माईला आपण एक लुगडं घेऊ शकू. मी माझ्या माईला लुगडं घेण्यासाठी कमिटमेंट केली. तुम्हाला सांगतो ना की हा प्रसंग मी आता एवढ्या 42-43 वर्षानंतर सांगतोय, पण आजही हा प्रसंग जेव्हा माझ्या मनामध्ये येतो, जेव्हा जिथं कुठं व्याख्यानामध्ये ना, आजही मला ते पूर्ण व्यक्त करणं कठीण पडायला लागतं. लेट मी टेल यू, तुम्हाला सांगतो मी की तो एक असा प्रसंग माझ्या आयुष्यात आहे की ज्या प्रसंगाने मी कमिटमेंट केली. मी तुम्हाला सांगू लेकरांनो, तुम्ही कमिटमेंट प्रसंगाने करा की तुम्ही कमिटमेंट सेल्फ करा की तुम्ही कमिटमेंट माझं ऐकून करा, पण कमिटमेंट करा. दॅट इज अ फर्स्ट पॉईंट. कमिटमेंट केल्याशिवाय माणसं मोठी होत नाहीत. काय कमिटमेंट करायची आहे? अभ्यास करण्याची कमिटमेंट करायची. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो, अभ्यास या शब्दाचा अर्थ मी सांगतो तुम्हाला. अभ्यास म्हणजे फक्त पुस्तक वाचणं, यालाच मी अभ्यास म्हणत नाही. अभ्यास म्हणजे समजा कोणाला स्पोर्टमध्ये इंटरेस्ट आहे, स्पोर्टमध्ये, तिथं पण कमिटमेंट लागते. सकाळी इतकं वाजता उठायचं म्हणजे उठायचं, जायचं म्हणजे जायचं, करायचं म्हणजे करायचं, कमिटमेंट लागते. समजा एखाद्याला चित्रकलेत इंटरेस्ट आहे, कमिटमेंट लागते. दॅट इज ऑल्सो ए स्टडी. ओके. समजा एखाद्याला गाण्यामध्ये इंटरेस्ट आहे, एखाद्याला आर्टमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही तुमच्या 100% इंटरेस्ट जोपासा. एकाच फील्डमध्ये जा असं मी एकदाही कोणालाच नाही म्हणालो, माझ्या लेकराला पण नाही म्हणालो. कुठलंही फील्ड चॉईस करा, पण तिथं कमिटमेंट करा. मला हे बनायचं आहे, झोपून जा, त्यानं माणूस मोठा होऊ शकत नाही. कमिटमेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. मी तुम्हाला सांगत होतो की कुठल्याही विषयाचं अभ्यासानं सोपं काम असतं. जगातलं सगळ्यात कसं सांगतो कुठलंही, तुम्ही ते स्पोर्टमधलं काम करा की तुम्ही आर्टमधलं काम करा की तुम्ही गाण्याचं काम करा की तुम्ही पुस्तक वाचण्याचं काम करा, सोपं आहे. का सोपं तुम्हाला सांगतो मी सर्जन आहे. फाईन, जगातलं फाईन कापतो, फाईन जोडतो. जगातलं
शब्द समजून घ्या. पण समजा त्यात काही चूक झाली परत रिपेअर करता येते का? येते का? नाही. पण तुम्हाला पुढे सांगतो, समजा तुम्ही एकदा पुस्तक वाचलं आणि तुम्हाला आलं नाही, पुन्हा वाचता येतं का नाही? हो की नाही? 2दा वाचलं ना आलं नाही, वाचता येते नाही? पुन्हा 10 वेळा वाचलं ना आलं नाही, वाचता येते नाही? वाचता येतं. ते आर्ट्समधला असा की ते स्पोर्ट्समधला असा की ते डान्समध्ये असा की ते पुस्तकी ज्ञान असा, ह्या गोष्टी तुम्ही रिपीटेड करू शकता. म्हणून जगातलं सगळ्यात सोपं काम अभ्यास करणे आहे. समजा एखादा ड्रायव्हर गाडी चालवतो, त्याची पण चूक झाली तर मेलं ना, ते पण अवघड आहे. पण अभ्यास करणं जगातलं सगळ्यात सोपं काम आहे. म्हणून अभ्यास करणं याच्याएवढं सोपं काम आहे जगात काहीच नाही आहे, असं मला कळलं होतं. तुम्हाला कळलं की नाही मला नाही, पण आज माझं ऐकताना कळलं पाहिजे. म्हणून कमिटमेंट करा. काय कमिटमेंट करायची? दररोज सिन्सिअर उठायचं म्हणजे उठायचं, शाळेत जायचं, कॉलेजमध्ये जायचं म्हणजे जायचं, क्लास उडवायचा नाही, एकही क्लास बुडवायचा नाही. ही कमिटमेंट करायची. कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट करायची. आता हा झाला पहिला शब्द. दुसरा शब्द आहे कन्सिस्टन्सी. कुठला? कन्सिस्टन्सी. म्हणा. सकाळी सकाळी कोणीच खाल्लं नाही का? मी खाऊन आलोय. मी सकाळी खात नाही, पण आज आमचे एवढे इथं फॅन आहेत की माझ्या घरी यावंच लागतं आणि त्या बिचाऱ्याने घरात नेऊन खाऊ घालून पाठवले. आज तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला टोस्ट मिळणार आहेत असं लिहिलं होतं. मला वाटलं तुम्हाला टोस्ट मिळतं, आपण काहीतरी खावं. यांना टोस्ट दिले नाहीत का? हां, मग काय दुसरा शब्द काय? हां, कन्सिस्टन्सी. बघा ना, कमिटमेंट करणारे लोक पाहिलेत मी. आता हे बनायचं, आता मला IAS बनायचं आहे, आता मला IPS बनायचं आहे, आता मला MPS द्यायची, आता मला UPS द्यायची, आता मला नीट द्यायची, मला हे करायचं ते करायचं. एवढ्या लेकराला विचारलं काय बनायचं आहे? हे बनायचं. म्हणून लगेच सांगतात. दिस इज अ कमिटमेंट. कमिटमेंट फक्त करून माणूस मोठा होत नाही. कन्सिस्टन्सी ही जगातली सगळ्यात मोठी गोष्ट. कारण सातत्य. एक दिवसामध्ये अभ्यास करून माणूस मोठा होत नसतो, होतच नाही. सातत्यानं अभ्यास करायला तुम्हाला सांगतो, मी जरा हुशार विद्यार्थी नाही, प्रामाणिकपणे सांगतो. मी जरा विद्यार्थी आहे, म्हणजे बऱ्यापैकी मागचा विद्यार्थी आहे मी. पण मी घासू प्राणी आहे. मी अगदी घासून मेडिकलला नंबर माझा लागला होता, पण मी घासायची माझी प्रचंड तयारी आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये माझा नंबर लागला, 1 रुपया न खर्च करता. माझा संभाजीनगरला नंबर लागला होता. माझे मोठे बंधू पद्मश्री डॉक्टर दादाराव आणि आंबेजोगाईत होते. त्यांना 3 लेकरं आहेत आणि मी माझ्या 2 बहिणी, दादांच्या 3 लेकरं. आम्ही हे 6 दादा बहिणी 8 जण त्या घरात राहत होतो. दादांच्या घरामध्ये थोडा खर्च कमी व्हावा म्हणून दादांनी माझं संभाजीनगरवरून आंबेजोगाईला ट्रान्सफर करून घेतली. मी आंबेजोगाई मेडिकल कॉलेजमध्ये लागलो. ते 50 विद्यार्थी होते. बघा, बारकाईने ऐकून घ्या. 50 विद्यार्थी होते. त्यातले फर्स्ट इयरला 20 नापास झाले, पण जे 30 पास झाले त्यामध्ये आपण होतो. सेकंड इयर गेलो, थर्ड इयरला गेल्यानंतर काय झालं, मेडिकल कॉलेजमध्ये 15 मुलाच्या बॅच झाल्या. आणि मेडिकल कॉलेजमध्ये जरा शिकवायची पद्धत वेगळी असते. ते काही वर्गात येऊन कोणी शिकवत नाही. आपण वार्डात जातो, तिथं पेशंट बघायचा असतो. डॉक्टर येतात, ते पेशंट तपासतात आणि आपण त्यांना सांगायचं असतं, ते आपल्याला शिकवतात. अशी पद्धत असते. फायनलला शेवटच्या वर्षाला गेलं, कारण तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज त्याला म्हणतो आपण. तसं वार्डमध्ये जरा पोस्टिंग म्हणतात आमच्याकडे. त्या पोस्टिंगला आम्ही गेलो की क्लास म्हणजे ते हे वार्डमध्ये सर यायचे, पेशंट बघायचे, मग ते आमच्या पेशंटकडे यायचे. आम्ही 15 जण थांबलेलो असायचो. आता बघा, तिथं दादा होते, पद्मश्री डॉक्टर तातराव आणि आंबेजोगाईत होते, बरोबर आहे. त्यांच्या घरात मी राहत होतो, तिचा सख्खा छोटा भाऊ, बरोबर आहे. आता ते मला 14 वर्षांनी मोठे आहेत. आता भानगड अशी झाली की तिथं आले टीचर आणि त्यांनी विचारलं की सगळ्यात पहिलं त्या 15 मधला ओळखीचा मी, बरं आहे ना, दादा डॉक्टर तातराव लहानाचा छोटा भाऊ विठ्ठल. सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायचे, मला यायचं नाही. एकदा नाही आलं, 2दा नाही आलं, 3दा नाही आलं, 4दा नाही आलं. दादांना सांगायचे विठ्ठलला काहीच येत नाही. तुम्हाला सांगतो मी, माहीत नाही, पण मी MBBSच्या फायनलला जाईपर्यंत दादांचा मार खाल्ला आहे. त्यामुळे मी दादांना प्रचंड घाबरतो. खरं सांगतो, अगदी प्रामाणिकपणे सांगतो. म्हणजे मी दादांना एवढा घाबरतो की आत्ता दादा 67 वर्षाचे झालेत. मी आता 10 जुलैला 55 वर्षाचा होणार आहे. म्हणजे हे आम्ही दोघं. तुम्हाला सांगतो मी, आजही दादांना मी मेसेज करतो, त्यांना मी फोन करत नाही. कॅन यू इमॅजिन दिस? आत्ता, कारण त्या माणसाचं इम्प्रेशन माझ्या डोक्यावर खूप वेगळंच आहे. आणि तेव्हा तर ते माझे टीचर होते आणि मी त्यांचा विद्यार्थी होतो. आणि दादांना कळलं माझ्या टीचरकडनं घ्यायला काय येत नाही. दादा दुसरं ते राग खूप वेगळ्या पद्धतीने काढायचे. आमच्या घरात आणखी एक चांगला माणूस होता, म्हणजे आहे आमच्या वहिनी. म्हणजे मी बघा, आमचं नातं कसं आहे की मायांना, म्हणजे आईवडिलांना मी मायांना म्हणतो. मायांना हे माझे पहिले आईवडील आणि दादा वहिनी हे माझे दुसरे आईवडील, असंच नातं आहे. आत्तासुद्धा हे चौघं बसले असते तर सगळ्यात पहिले वहिनीच्या पाया पडतो, मी दादांच्या पाया पडतो, नंतर माईच्या, नंतर असं मी पाया पडतो आजही.
ओके, माहीत नाही, पण ते माझ्या मनामध्ये प्रचंड जोशी आदर आहे. तर तुम्हाला सांगतो की ते वहिनीवर राग काढायची. तुझ्या त्या लाडक्याला सांग मूर्खाई, त्याला काही येत नाही वगैरे वगैरे, जोरात जोरात वहिनीला झापायची. मला नाही, वहिनीला झापायची. एक दिवशी काही दिवसानंतर ते दादांचा राग शांत झाल्यानंतर वहिनी मला म्हणाल्या, हे ते असं आवाज घालतात ना, हे आमच्या दादा ते हे असं ते हे असं बोलतात ना. तर वहिनी मला म्हणाल्या, हे म्हणजे दादा हे असे म्हणत होतं की तुम्हाला काहीतरी येत नाही. मला पण ते आवाज घालतात, तुम्हाला काहीतरी येत नाही. वहिनी मला म्हणत होतं. तुम्हाला सांगू का, मला इतकं वाईट वाटलं ना, म्हणजे मला काही येत नाही हे दादांना कळलं, दादाकडनं वहिनीला कळलं आणि वहिनीकडनं मला कळतं. इतकी लाज वाटायला लागली ना, इतकं वाईट वाटायला लागलं ना, बापरे. म्हणलं काय यार, काय ठेवली आपली ही, आता काय करावं. म्हणजे आता काय म्हणजे तुम्ही आता विचारच करू शकत नाहीत. म्हणजे आपलं इम्प्रेशन शून्य झालं ना वहिनीसमोरचं. बघा ना, आता कसं करायचं. पण मला माहीत होतं, वहिनी मला एकदम सरळ भाषेत सांगितलं होतं. पण दादानी वहिनीला खूप चिडले असतील मला माहीत होतं. पण वहिनीचे ते 2च शब्द मला बंदुकीच्या गोळ्यासारखे लागले. मग मी ठरवलं, बॉस आता अभ्यास करायचा. बघा, अभ्यास करायचा. मी जरा साधा विद्यार्थी ना, मग माझ्या वर्गामध्ये एक विद्यार्थी होता, सगळं उत्तर द्यायचा, काही विचारलं उत्तर द्यायचा. हां, मग मी म्हटलं, बघ, त्याचं नाव राजू होतं. राजू म्हटलं, आपण एक काम करू, आपण दोघं लायब्ररीमध्ये एकत्र अभ्यास करू. मला बॉस अभ्यास तर करावा लागेल. ते मला हां विठ्ठल करू. मग काय झालं माहिती आहे का, मेडिसिनचा एक दुसऱ्या दिवशी आमची केस होती. मेडिसिनचे पुस्तक घेतले आम्ही दोघांनी. आम्ही लायब्ररीमध्ये गेलो. माझ्या डोक्याकडे बघा, आमचा राजू आहे ना, प्रत्येक लाईनवर असा मान फिरून वाचायचा. प्रत्येक लाईन त्याची सवय होती. मग मी त्याच्या अपोजिट जाऊन बसलो, त्याच्या अपोजिट जाऊन बसलो. का, त्या डोक्याकडे बघायचं होतं मला कसं फिरतं. बसलं त्याच्याकडे डोक्यात जाऊन, आणि त्यानं ते टॉपिक वाचला, मी तोच टॉपिक वाचला, सेम. दोघं मग दुसऱ्या दिवशी गेलो, तेच पुस्तक तेच टॉपिक सगळं वाचून झालं आमचं. गेलो मग पुन्हा ती केस ठेवलेली, ती केस वाचली. केस प्रेझेंटेशन असतं, ते बॉस आले, केस प्रेझेंट आम्ही केली. केस प्रेझेंट केल्यानंतर बॉसने प्रश्न विचार सुरू केले. वर्गात आमच्या त्या 15 बरेच लोक उत्तर देत होते. तुम्हाला सांगतो, सरांनी सगळ्यांना मिळून 10 प्रश्न विचारले. त्या 10 मला एकही आला नाही, एकही. आणि राजूनी सगळे उत्तर दिले. कालच पुस्तक वाचलं होतं, कालच टॉपिक वाचला होता, सेम त्यानं, सेम मी वाचला होता, त्यांनी सगळे उत्तर दिले आणि मला एक पण आलं नाही. अरे यार, मला आता काय करावं, हे फारच अवघड झालं असं, काय करावं काय. मग एकच युक्ती माझ्या डोक्यात आली बघा. मी म्हणालो, फरक काय, राजू एक पाटी आहे, त्याचा IQ जास्त आहे, आपला IQ एवढा जास्त नाही आहे. नाही, सरळच आहे ना, आपण जरा कच्चे आहेत. बरोबर आहे, आधीच आपण मराठी मीडियममध्ये शिकलेले लेकर आहेत, आपलं जरा IQ कच्चं आहे. काय फरक आहे, आपलं शेतामध्ये काम करायची आपली तयारी होती का नाही. मग अगदी फॅन खाली RCCच्या रूममध्ये बसून पुस्तकं पाठ करायला काय हरकत आहे, हे मला वाटलं बघा, मला स्वतःला वाटलं असं, मला वाटलं. आणि नुसतं वाटलं नाही बोलायला, तुम्हाला सांगतो, मी ठरवलं की पुस्तकच पाठ करायची MBSC. बघा, MBBSच्या फायनलला आमच्या वेळेस 14 आणि 14, आता जरा सिलेबस बदलला आहे. MBBS फायनल हे 2 वर्षच केलं, आमच्या वेळेस दीड असं 4.5 वर्ष MBBS होतं. आता पहिलं वर्ष, सेकंड इयर, थर्ड इयरला 2 वर्ष केलेत, मेजर मायनर असं काही नव्हतं आमच्या वेळेस. पण तुम्हाला सांगतो की तो जो सिलेबस आहे ना MBBSचा, तो म्हणजे असं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेलेला सिलेबस होता. कारण तो सगळ्यात हायेस्ट सिलेबस मानायचे लोक आणि खूप कठीण सिलेबस मानायचे. तर तिथं आम्हाला 700 मार्क प्रॅक्टिकलला, 700 थेरीला, 1400 मार्काची परीक्षा. ओके, आणि एकदम कडक, 50% पास, 49 पडले तर नापास, कडक म्हणजे, आणि अर्धे नापास होणार, अशी कडक एक्झाम व्हायची. मी ठरवलं की पुस्तक पाठ करायचं. बघा मुलांनो, मी कसं पुस्तक पाठ केले. मी एका रविवारी बसलो, माझ्याकडे 18 महिने पुढे बाकी होते. बसलो एका रविवारी, 100 पानाची वही घेतली, सगळे विषय, मेडिसिन, सर्जरी, गायनॅक, ऑप्थॅल्म, PHM, जे काही MBSचे सब्जेक्ट आहेत, हे सब्जेक्ट लिहिले, त्यांचे टॉपिक लिहिले, त्या टॉपिकला मला किती वेळ लागतो ते लिहिलं, वारं लिहिले, तारखा लिहिल्या, आठवड्यात 1 दिवस सुट्टी, प्रत्येक आठवड्यात 1 दिवस सुट्टी, असं लिहून काढलं समोर टाइम टेबल ठेवून. ओके, 1 वर्ष लिहिलं पूर्ण, 18 महिने पूर्ण लिहिले पूर्ण. आणि तसंच फॉलो करायचं. म्हणजे कसं करायचं, मी एक पुस्तकाचा एक टॉपिक वाचला, दुसरा तिसरा, माझा जो काही सिलेबस तसं मी ठरवलं तसं वाचायचो. आणि जेव्हा मी त्याच पुस्तकाचा दुसरा टॉपिक वाचायचो, तेव्हा पहिला रिवाईज करायचो आणि मग दुसरा वाचायचो. जेव्हा त्याच पुस्तकाचा 8 दिवसांनी रिव्हिजनला परत यायचो, तिसरा टॉपिक वाचायचो, तेव्हा पहिला दुसरा रिवाईज करून तिसरा वाचायचो. जेव्हा मी त्याच पुस्तकावरती जेव्हा 10वा टॉपिक वाचायचो, ही सगळी 7 पुस्तकं होती, 10वा टॉपिक वाचायला आलो तेव्हा पहिला 10 वेळा रिवाईज झाला होता. मी जेव्हा 20वा टॉपिक वाचला तेव्हा पहिला 20 वेळा रिवाईज झाला होता. मी 20 वेळा पुढे गेलो आणि 20 वेळा मागे आलो. 40 वेळा वाचून झाले, मला सगळे पुस्तकं पाठ झाली. तोंडपाठ म्हणजे तोंडपाठ झाली, तोंडपाठ. आणि तुम्हाला सांगतो, मी MBBS फायनलची एक्झाम झाली आणि 14ला 14 वर्षाचे गोल्ड मेडल एकाच माणसाला मिळाले, मोजून एका, 14.
आणि हे रेकॉर्ड 38 वर्ष कोणी तोडलंच नाही. आणखी तोडा कोणीतरी. 38 इयर्स झाले रेकॉर्ड एकाच माणसाचं नावावर आहे. कोणीतरी तोडा, कोणीतरी तोडा. 14 गोल्ड मेडल्स माझ्या नावावरती, 14. ओके, तुम्हाला मी सांगत होतो. आणि आमचा राजू 1-2 नाही 100 मार्कांनी मागे, 100 मार्कांनी माझ्या मागे होता. मला पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे, की खूप हुशार असावं लागत नाही, पण कष्ट करायची तयारी पाहिजे, सातत्य पाहिजे. एक दिवस अभ्यास करून माणूस होत नाही. कन्सिस्टन्सी पाहिजे, सातत्यानं अभ्यास करायचा. आजकाल अभ्यास करायची आणखी एक पद्धत आहे, अभ्यास करायची एक पद्धत आहे. एक्झाम पुढे आली की अभ्यास करतात लोक. ते असं तुम्ही कधीच करू नका. आणि तुम्हाला एक पुढचा विषय सांगतो मित्र. अभ्यास करण्याची पद्धत सांगितली मी तुम्हाला, पण त्याच्यापुढे तुम्हाला सांगतो मी, पुस्तकं पाठ केली की माणूस हुशार होतो. तुम्हाला हे माहिती आहे का? एक शोध लागला. काय शोध लागला? पुस्तकं पाठ केली की माणूस हुशार होतो. कसं माहिती आहे का? मी MBBS पास झालो. एक मस्त किस्सा आहे. आणि मी इंटर्नशिप करत होतो. आमच्याकडे ND कुलकर्णी नावाचे माझे बॉस होते. खूप रिस्पेक्टेड माणूस, एकदम कुडकुडे होते, फुक्कून केले पडतील एवढे कुडकुडे होते. पण त्यांच्याविषयी एवढा आदर होता की सर स्कूटरवरनं चालले तर आम्ही 20 फुटावर लांबून त्यांना असा गुड मॉर्निंग करायचो. इतका आदर होता. प्रचंड बुद्धिवान, म्हणजे खूप छान. आणि त्यांना असं समोर चालला पेशंट कळायचा, इतकं सुंदर त्यांचं नॉलेज होतं. आणि मग त्यांच्या युनिटला माझी पोस्टिंग लागली. इंटर्नशिप करणारा डॉक्टर म्हणजे त्या युनिटचा सगळ्यात ज्युनियर डॉक्टर. बॉस आला उभं राहायचं, बॉस पळ मला पळायचं, बॉस ये मला घ्यायचं, बॉस बस मला बसायचं, बॉस उठ मला उठायचं. हे काम करायला मी जॉईन झालो. 2 महिन्याची पोस्टिंग असते. बॉसकडे जॉईन झालो. आणि बघा, आमच्याकडे लाईन लागली होती. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये कसं असतं, डोळ्याच्या डोळ्याला, हाडाच्या हाडाला, लहान लेकराकडे, काय स्त्रीरोगाकडे असे लोक जातात. सर्जरीकडे, मेडिसिनकडे. तर मेडिसिनच्या डिपार्टमेंटला लाईन लागली होती. आणि मी बॉसवर उभा टाकलो होतो. त्या लाईनमध्ये आमच्या बाहेर अशी लाईन लागली होती, आमच्या रूमच्या बाहेर. तर मला एक पेशंट मी पाहिला, माझ्या लक्षात आलं की या पेशंटला मेडिसिनची नाही, सर्जरीची गरज आहे असं माझ्या लक्षात आलं. मी बॉससमोर उभा टाकलो होतो. बाहेर लाईन लागली होती. लक्ष गेलं नाही. माझं लक्षात आल्यानंतर मी लगेच बॉसला म्हटलं, बॉस सर, ते आपल्या लाईनला एक पेशंट उभा टाकला बिचारा, त्याला आपल्याकडे लाईनला नाही उभं टाकायला पाहिजे होतं, त्याला सर्जरीची गरज आहे, मेडिसिनची नाही, असं मी म्हणलो. बॉस काहीच न बोलता, त्यांच्याकडे मोठा भिंगाचा चष्मा होता, त्या चष्म्यातून असं माझ्याकडे पाहिलं. त्या चष्म्यातून पाहणे म्हणजे सगळ्यात मोठी शिवी, असा प्रकार होता तो. आणि मग मला घाम फुटला. हो नाही, ते बोलत नव्हते, एवढंच बघायचे. त्यांना राग आला की चष्म्यातून असं बघायचे. म्हणजे संपला विषय, पुढचा मेलाच. आणि मग माझे सिनियर म्हणले, विठ्ठल तू का बोलला? चुप. बापरे, माझ्या सिनियर मला असं झापलं. मी आपला शांत उभा टाकलो, हाताची घडी बांधली. आता काय करावं, आता काय, बॉस काय म्हणणार? घाम फुटला मला. आणि मग ते घेतला पेशंट, एक तो पण पेशंट घेतला, टेबलवरती घेतला. ND सरांनी तपासला. ND सरांनी पेशंट तपासल्यानंतर सरांच्या लक्षात आलं की खरंच याला सर्जरीची गरज आहे, मेडिसिनची नाही. हे सरांच्या लक्षात आलं. सरांनी पुन्हा एकदा माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणलं, विठ्ठल तुला कसं कळलं, तेही बाहेरच, की या पेशंटला सर्जरीची गरज आहे, मेडिसिनची नाही? आता कॉन्फिडन्स आला. आता हातावित सोडले, हात बांधलेले सोडले, खिशात घालून असं मस्तपैकी स्टायलिश उभा टाकलो बॉस समोर. आणि मग बॉसला एकदम स्टायलिश उत्तर दिलं. सर म्हटलं की त्यांनी उजवा हात असा पोटावर ठेवला होता, त्याच्यावरती डावा हात ठेवला होता आणि चालताना असा चालत होता. म्हणजे ह्याला अपेंडिक्स आजार आहे हे मला कळलं होतं, कारण मला पुस्तकात तोंडपाठ आहेत. पुस्तकं पाठ केली की माणूस हुशार होतो. तुम्हाला मी बॉन्ड पेपर लिहून देतो. आता जसं मी म्हणालो की मी परदेशात 6 वेळा जातो. आता माझे परदेशात खूप सारे मित्र झालेत. एका मित्राला हळूच म्हणालो मी, तुम्ही मलाच का बोलवता रे? ओके, आपला आता मित्र झाले सगळ्यांना, एवढ्या वेळा तुम्ही मलाच का बोलवता? ते म्हणे, बघ आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की यू आर अ ब्रिलियंट डॉक्टर, यू आर अ ब्रिलियंट डॉक्टर. आता त्यांना कशाला सांगू मी ब्रिलियंट नाही म्हणून? सिद्ध झालं ना, आता सिद्ध झालंय, पुस्तकं पाठ झाले, ब्रिलियंट झाला डॉक्टर, संपला. आता त्यांना मी सांगत नाही की मी ब्रिलियंट नाही म्हणून. मला पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे. ह्याच्याही पुढच्या हाईट सांगतो. मी एकदाच 15 पेशंट माझ्या ओपीडीमध्ये घेतो, 15 एकदाच. पण मी जरा असा एन्जॉय करणं डॉक्टर आहे. मी प्रत्येक गोष्ट एन्जॉय करतो. म्हणजे मी पेशंटशी बोलणं एन्जॉय करतो, माझी ओपीडी काढणं एन्जॉय करतो, ऑपरेशन करणं एन्जॉय करतो, राऊंड घेणं एन्जॉय करतो, तुमच्याशी बोलणं पण एन्जॉय करतो. म्हणजे मला छान वाटायला लागतं. तर तुम्हाला सांगतो ना की मी तुम्हाला सांगत होतो, ते 15 पेशंट येताना मी सगळ्यांना हॅलो, कुणाला हाय, कुणाला स्माईल असं करत राहतो. पण त्या 3-3 सेकंद मी एका पेशंटकडे बघतो. त्या 3 सेकंदात मला कळतं ह्या पेशंटला काय झालंय, कारण मला पुस्तकं तोंडपाठ आहेत. पुन्हा मी पेशंटला तपासतो, सगळंच करतो. कारण पेशंटला नाही तपासल्यानंतर मग दिली 1 महिना अपॉइंटमेंट घेऊन आलो, हात पण नाही लावला. मी तपासतो त्यांना, पण मला माहीत असतं म्हणून मी सांगतोय. काय सांगतोय? पुस्तकं पाठ. गणित तर येत नाहीत तुम्हाला, गणित तरी पण पाठ करा. तुम्हाला लिहून देतो बॉस, लिहून देतो. मी त्या विषयाचे बॉस होता. जो माणूस गणितात नापास झाला, तुम्हाला गणित शिकवतो ना आता, मी तुम्हाला मी लिहून देतो, तुम्हाला लिहून बॉन्ड पेपर लिहून देतो.
की एखादी गोष्ट येत नाही ना ती तोंडपाठ करायची. पुस्तकं तोंडपाठ करा, तुम्ही जगातला सगळ्यात मोठा माणूस होतात. मी अगदी बॉन्ड पेपर लिहून देतो. मी सांगतो तुम्हाला, कन्सिस्टन्सी इज इम्पॉर्टंट थिंग आहे. 11th आवरला अभ्यास करू नका. एक्झाम पुढे आली, 1 महिना 2 महिने एक्झाम आली. एक्झाम पुढे आली ना, समजून घ्यायचं 12वीच्या लेकरांची एक्झाम असेल, 10वीच्या लेकरांची एक्झाम असेल. आमच्या उपडीतली गर्दी वाढली. काय गर्दी असते? डोकं दुखा लागले, ताप आली आहे, डोकं दुखा लागले, ताप येते, अशक्तपणा आलाय. अशक्तपणा आला, ताप आली, डोकं दुखलं की ह्यांनी या वर्षभर अभ्यास केलेलाच नाही, दुसरं काही कारण नाही. तुम्हाला लिहून द्या, दुसरं काही कारणच नाही आहे. सातत्यानं अभ्यास करा, तुमचं डोकं दुखत नाही, ताप येत नाही, काहीच होत नाही. तुम्हाला सांगतो, आमचा मेडिसिनचा पेपर होता. माझी स्टाईल खूप वेगळी. आपण वर्षभर सिन्सिअरली अभ्यास करा, एक्झाम दिवशी अभ्यास नाही, अजिबात नाही. आज उद्या पेपर आहे, आज रात्री 10 वाजता सगळं बंद, मस्त झोपायचं, सकाळी खायचं प्यायचं, आंघोळ करून जायचं, अशी आपली सिस्टीम. सगळ्या एक्झाम दिल्या मी आत्तापर्यंतच्या. जगातल्या सगळ्यात जास्त एक्झाम देताना मी प्राणी आहे. MBBS, MES, MCS, भारत देशातली हायेस्ट डिग्री माझ्याकडे. तुम्हाला असं 2दा सांगतोय मी, एवढ्या एक्झाम मी दिल्यात, पण एकाही एक्झामला एक्झाम दिवशी अभ्यास नाही केला, का पण नाही. मी तुम्हाला सांगत होतो, मी दादांच्या क्वार्टरमध्ये राहायचो. आंबेजोगाई छोटंसं गाव होतं आणि आमची एक्झाम 3 किलोमीटर अंतरावर खाली होती बघा. तर मी घरात गेलो, मला धिंगाणा करायला आवडतं. दादांना 3 लेकरं, मी 4थं लेकरू, असं आमचं नातं होतं. दादांची लेकरं खूप छोटे छोटे होते. म्हणजे मी MBS लागलो तेव्हा दादांची पहिली मुलगी 6 वर्षाची होती. छोटे छोटे लेकरं होते, 2 वर्षाचा, 4 वर्षाचा, 6 असे लेकरं छोटे होते. तर म्हणजे मी MBS होईपर्यंत हे 4 वर्षांनी वाढले सगळे, म्हणजे 6 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष झाले असे. तर हे असे छोटे छोटे लेकरं होते. तर पण घरात गेलं ना, सायली, सपना, सुमित हे त्यांची नावं. पण हे ना, यांच्याशी धिंगाणा करणे म्हणजे आजही खूप धिंगाणा करा वाटतो, पण आता खूपच अवघड झालं आहे. हे लेकरं 40, 42 वर्षात झाले सगळे. पण तरीही तुम्हाला सांगतो, आम्ही जेव्हा आजही भेटतो, आजही धिंगाणा करतो. त्यांचेच लेकरं आम्हाला विचारतात आता की तुम्ही असं कसं वेळेसर करायला लागले. पण मला धिंगाणा त्यांच्याशी करायला प्रचंड आवडतं. मी मेडिसिनचा पेपर आहे. मेडिसिन सगळ्यात अवघड पेपर, आमचा मेडिसिनचा पेपर होता. सकाळी 8 वाजता मी घरात गेलो. हे 3 लेकरं धिंगाणा करायला सुरू केला. आमचं 4 लोकांचं क्वार्टर होतं. म्हणजे तिचा दादा राहायचे, दुसरे 3 डॉक्टर राहायचे. माझे ND कुलकर्णी ज्याच्याविषयी बोललो ते माझे बॉस वर राहायचे. आमचा धिंगाणा सुरू होता आणि बेल वाजली. आपल्या घराची बेल वाजल्यानंतर आमच्या वहिनी काढायला गेल्या. आमच्या वहिनी म्हणजे जगातला सगळ्यात साधा माणूस. त्याने दरवाजा काढला. मी घरात धिंगाणा करत होतो लेकरांबरोबर. विठ्ठल कुठं आहे? ते माझे बॉस होतं, त्यांच्या विषयाचा पेपर होता. कुठं आहे विठ्ठल? आहे घरात. काय करतोय? वहिनी मला धिंगाणा करतोय. बाबा आता काय म्हणजे विठ्ठल, सगळं एकदम म्हणजे साधा सरळ बघून ते धिंगाणा तिकडे सोडून देऊन सरांकडे गेलो. दरवाजापर्यंत गेलो. सर गुड मॉर्निंग. पाय पडलो एकदम. अभ्यास झाला? हो सर. व्यवस्थित सगळं? हो सर. घेतलं सोबत सगळं? हो सर. असा पेपर वाजायचा, असं करायचं, हे असं लिहायचं, हे अगोदर सोडायचं, हे नंतर सोडायचं. बॉसने सुरू केलं. बॉस इज बॉस. हो सर. बॉस काय म्हणला? ओके हो म्हणलं, बाकी काही ऐकलं नाही. हो म्हणालो. बॉस गेले. दरवाजा बंद केला. पुढचा धिंगाणा सुरू. आपला पोटभर धिंगाणा केला. पेपरला गेलो. मेडिसिनमध्ये मला गोल्ड मेडल आहे. आणि मेडिसिनच्या थेरीचे मार्क आणखी कोणी क्रॉस केले नाहीत. मेडिसिनच्या थेरीचे मार्क, प्रॅक्टिकल जाऊ द्या हो, थेरीचे मार्क आणखी कोणी नाही क्रॉस केले. थेरी काय म्हणतोय कळलं तुम्हाला? ते पेपर लोकांनी जपून ठेवलेत पुढच्या जनरेशन दाखवण्यासाठी. स्टडी करण्याची एक पद्धत असते, कमिटमेंट, कन्सिस्टन्सी. माझी एक मैत्रीण, तुमच्यातले किती जण त्याच्यात बसतात आणि किती जण माझ्यात बसतात बघा. दुसरं एक उदाहरण देतो. माझी एक मैत्रीण होती माझ्याच वर्गातली. ती एक्झामला निघाली. बघा आम्ही गरिबाचे लेकरं, आपल्याकडे गाडी गाडू काही नव्हतं आणि रिक्षाला पैसे पण नव्हते. त्यामुळे आमचा एक मित्र होता. त्या मित्राच्या पाठीमागे बसून जायचं, एवढीच आपली सिस्टीम. त्याच्याकडे गाडी होती. गाडी म्हणजे ती लुना. तर त्या लुनावर मी पाठीमागे बसलो होतो. माझा मित्र पुढे चालवत होता. ती रिक्षा दिसला मला. रिक्षा दिसला मला. त्या रिक्षामध्ये माझी मैत्रीण होती, माझी वर्गमैत्रीण. तर बघा त्या रिक्षात बसली होती. मी लक्ष दिलं असं. रिक्षामध्ये बघितलं मी. ऑल दी बेस्ट असं म्हणालो. तिच्याकडे जेव्हा बघितलं ना, तर त्या रिक्षामध्ये बरेच माणसं दिसले मला. म्हणलं आता हे काय बाबा. मग मी जरा बारकाने बघत होतो. माझा मित्र गाडी चालवत होता. बघा माझी मैत्रीण रिक्षामध्ये मध्ये बसले. मागच्या साईडला 3 लोक बसतात की नाही ऑटो रिक्षामध्ये, सेंट्रल ती बसली आहे मध्ये. तिच्या डाव्या बाजूला तिची आई बसली आहे. डाव्या बाजूला आई बसली आहे. ती तिला भरवतीये, खाऊ घालतीये, घास खाऊ घालतीये. बाबा म्हणलं हिला जेवायला वेळ मिळणार नाही. मी तर धिंगाणा करत बसलो होतो. मला इतकं टेन्शन आलं ना. एवढं टेन्शन आलं म्हणजे ही रस्त्यात जेवायला लागली ना आता. आणि मी तर घरात धिंगाणा करून निघालो एक्झामला. माझं कसं होणार आहे. त्याच्या पुढे लक्ष गेलं मला. पुढे बहीण तिच्या उजव्या हाताला बसली आहे. तिचे केस विंचरायला लागली आहे. बापरे मला आता तर पार गडबड झाली. आता हे सगळं आपलं सगळं चुकलं, काय गरज नाही आहे. त्याच्या पुढची हाईट तुम्हाला सांगतो. त्याच्या पुढे मग आता बारकाईने बघायला लागलो मी. आता पुढे काय घडायला लागले. तर तिचा भाऊ रिक्षाच्या ड्रायव्हरच्या बाजूला बसला होता.
रिक्षाच्या ड्रायव्हरच्या बसला बसला होता आणि त्याच्या हातात मेडिसिनचं पुस्तक होतं आणि ते असं पकडलं तिनं तिला वाचायला. आता मला सांगा 15 मिनिटामध्ये काय होणार आहे बाबा. आता हिचं काय झालं, जाऊ द्या, नापास झाली ती. हो रे, अशी कुठे परीक्षा असते का. एक्झामच्या सेंटरच्या बाहेर आणि एक्झामच्या दिवशी वाचणं हे आपलं स्वतःचं कन्फ्युजन करून घेणे आहे लेकरांनो, हे लक्षात ठेवा. एक्झाम सेंटरच्या बाहेर जेव्हा तुम्ही वाचता तुम्हाला 100% पाठ असलेला एखादा टॉपिक काढा आणि एक्झाम सेंटरच्या बाहेर बघा. तुम्हाला सांगतो की तुम्हाला असं वाटतं की आयुष्यामध्ये एकदाही हे वाक्यच वाचलं नाही, पाठ असलेला टॉपिक एक वाक्य पण वाचलं असं वाटतं, कारण एक्झामचं टेन्शन वेगळं असतं. म्हणून त्याला एका व्यवस्थित पद्धतीने घेऊन जायचं असतं, शांत पद्धतीला घेऊन जायचं असतं. एक्झाम उद्या आहे, छान वर्षभर अभ्यास करा, थोडा थोडा करा, सातत्यानं करा. डे 1ला ठरवा. मी पुन्हा सांगतो, दररोज 8 तास झोपा. दररोज झोपा म्हणजे झोपा. दररोज स्वतःला 2 तास द्या. द्या म्हणजे द्या. ओके, काही हसा खेळा बगडा. आणि आठवड्यातला एक दिवस काहीच करू नका. जर मला कधी रविवार मिळाला, मी आज सांगत होतो संतोषला, मला जर कधी रविवार मिळाला, आजकाल लोक मला रविवार देत नाहीत, एका रविवारी 4 कार्यक्रम, पण मिळाला कधी रविवार तर मी काय करतो, सकाळी उठून फक्त एकच महत्त्वाचं काम करतो, माझ्या माईचा चहा मी करतो, मला ते आवडतं. आणि त्याच्यानंतर मी पुन्हा झोपतो. पुन्हा मी 11, 11:30 वाजतो, ब्रश दाढी काहीच करत नाही, पुन्हा काहीतरी खातून पुन्हा झोपतो. त्याच्यानंतर समजा मी पुन्हा संध्याकाळी 5:30, 6ला उठतो, पुन्हा काहीतरी खातून पुन्हा झोपतो. पुन्हा मग रात्री 9ला उठतो, मग सगळ्याबरोबर तासभर झोपतो, बसतो, पुन्हा 10:30ला झोपून जातो. तुम्हाला सांगतो इतकं छान वाटतं ना मला. म्हणजे काय, म्हणजे घरामध्ये TV सुरू असेल तरी चालतं, धिंगाणा करणारे लेकरं असतील तरी चालतं, मला त्यांनी कशानंच डिस्टर्ब होत नाही, आपण झोपत राहतो. पण तुम्हाला मला पॉईंट सांगायचा ना की एक दिवस आपल्या मनासारखं करायचं, आठवड्यातला एक दिवस काहीच करायचं नाही, अभ्यासाला हातच लावायचं नाही, त्याची पण एनर्जी घ्यायची, रविवारची वाट बघायची. रविवारी एखादी तुमची ट्युशन एक्झाम वगैरे आहे, ती एक्झाम द्यायची, घरी यायचं, काहीच करायचं नाही, पुन्हा त्याची वाट बघायची. पण सोमवारी लागलं कमिटमेंट, सोमवारपासून कन्सिस्टन्सी, शनिवारपर्यंत काहीच नाही. म्हणजे दिस इज अ लाईफ. ओके, मी म्हणतो ना, माझा मुलगा म्हणतो, पप्पा तुम्ही रविवारी झोपणं ही अर्न करता, तुम्ही हे कमवलेलं आहे रविवारची विश्रांती घेणं, कारण तुम्ही आठवड्याभर एवढं काम करता. या शब्दाचा अर्थ मला सांगायचा आहे की तुम्ही आठवड्याभर असा अभ्यास करा की रविवार तुम्ही मोकळं राहण्यासाठी कमवला गेला पाहिजे आणि त्या रविवारची वाट बघितली पाहिजे. म्हणून असं एकदम मस्त जायचं. जी मुलं सातत्यानं अभ्यास करतात, माझी माय मराठीत म्हणत असते, दम बी नाही आणि काम बी नाही. माय दम बी नाही काम बी नाही म्हणजे काय, पुस्तक घेऊन बसलीत तुम्ही भले, पण पुस्तकात वाक्य कळलं नाही, एक अक्षरही कळलं नाही, याला दम बी नाही आणि काम बी नाही म्हणतात. असला अभ्यास करू नका. शिस्तीनं अभ्यास करा, स्वतःला वेळ द्या आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करा. दररोज 40 मिनिटं करा, पण दररोज तेवढाच करा म्हणजे करा. तुम्हाला सांगतो ना, माझा मुलगा, मी बोलून गेलो की खूप नशिबान बाप आहे मी. 4थीला मेरिट आहे, 7वीला मेरिट आहे, 10वीला मेरिट आहे, 12वीला मेरिट आहे, सगळं तो मेरिट स्कॉलरशिप शिकतोय. पण त्याला ना, तो त्याच्या असं शिस्तीनं अभ्यास करायचा, प्रचंड शिस्तीनं अभ्यास करायचा. लेकराची अभ्यास करायची पद्धत बघा. त्याला एकदाही आमच्या आयुष्यामध्ये मी, माझी माय, माझ्या अण्णा, मी आणि माझी बायको, मला एकच लेकरू आहे, आम्ही 5 जण घरात राहतो, पण त्याला अभ्यास करा आम्ही कधीच म्हणलो नाही, कधीच, म्हणजे एकदा पण नाही, आज पण म्हणत नाही त्याला. अभ्यास करू नको आणि झोप, इतकंच माझी माय पण सांगते, अण्णा पण सांगतात, मी पण, माझी बायको पण सांगते. म्हणून म्हणलं की मी खूप नशिबान बाप आहे. तुम्हाला सांगतो मी की प्रसाद, मी जरा असं लेकरावर जेवणारा बाप आहे. मी घरात गेलो आणि त्या दिवशी मला एक इमर्जन्सी काम होतं, अण्णांना वेळेवर जेवायला लागायचं. तर तुम्हाला सांगतो की मी अण्णांसाठी म्हणून मी बऱ्यापैकी सगळं ॲडजस्ट करून जायचो घरामध्ये. त्या दिवशी मला आणखी 10 मिनिटं लवकर जायचं होतं, 10 मिनिटं लवकर यायचं होतं, माझा भुलतात येणार होता, त्याला पुढे आणखी कॉल होता. म्हणून मी घरात लवकर गेलो. आणि प्रसाद आहे ना, PL म्हणजे प्रिपरेटरी लीव्ह होती, तर तो असा शिस्तीनं अभ्यास करणार प्राणी. तो अभ्यासाला बसला होता. मी घरात गेलास, कल्पना, माझ्या बायकोचं नाव, तिला म्हणालो, कल्पना किती वेळ राहिले प्रसादचं? ते म्हणजे 10 मिनिटं राहिलेत. मला 10 मिनिटं राहिलेत ना. 3 तास अभ्यास करायचा, 2 तास ब्रेक घ्यायचा, 3 तास अभ्यास करायचा, 1 तास ब्रेक घ्यायचा, 3 तास अभ्यास करायचा, 2 तास ब्रेक घ्यायचा. ते तू ठरवून केलं सगळं. 10 मिनिटं राहिले. तुमच्या रूममध्ये गेलो, ज्या रूममध्ये प्रसाद बसला होता त्या टेबलवरच्या जवळ गेलो आणि त्याला असं टकटक 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 3दा तो टेबल टकटक केला. ज्या टेबलवरती त्याचं पुस्तक होतं तो अभ्यास करत होता, आणि मी टेबलच्या इथं उभा टाकलो होतो, बाप उभा टाकलाय त्याचा, आणि तो असा खटखट करतोय. पण ह्या लेकरांनी 3दा खटखट केल्यानंतर सुद्धा असं पण नाही पाहिलं. मग त्याच्यामुळे मी काही म्हणालोच नाही. मी परत आलो, 10-15 मिनिटं अन्नाशी गप्पा मारत बसलो, आणि मग 10-15 मिनिटांचं जेव्हा ते संपलं, तो उलटा अलार्म लावून ठेवायचा आणि ते वाजल्यानंतर उठायचा. मग तेव्हा तो उठला आणि आमच्यावर जेवायला आला. त्याला मी का उठला नाही असा प्रश्न नाही विचारला, पण त्याच्यानंतर आयुष्यात एकदा पण मी त्याच्या शेड्यूलमध्ये डिस्टर्ब कधी नाही केला. तुम्हाला सांगतो मी, म्हणजे दिस इज कॉल्ड लाईज अ प्लॅनिंग. तो पण कुठलाच रविवारी अभ्यास करायचा नाही, तो पण एक्झामच्या दिवशी कधीच अभ्यास करायचा नाही, कधीच नाही. तुम्हाला सांगतो मी,
असा जर अभ्यास केला ना तर तुम्हाला वेळही मिळाला पाहिजे. बघा आजकाल लेकरं बापरे किती अभ्यास आहे, किती कॉम्पिटिशन आहे, काय काय करू आम्ही, आता कसं होणार आमचं, असं काही विचार करायची गरज नाही. कॉम्पिटिशन हे सगळ्यांसाठीच असतं. ज्यांना यश मिळतं त्यांनाही कॉम्पिटिशन असतं, ज्यांना मिळत नाही त्यांनाही कॉम्पिटिशन असतं. फक्त आपण एक्झाम घ्यायची असते एवढीच त्याला गरज असते, बाकी कशाची गरज असत नाही लेकरांनो. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि पहिला शब्द मी काय सांगितला यशाचा पासवर्डचा, कुठला? दुसरा? हे दोन्ही पण करणार का? हे दोन्ही पण करणार का? मोठ्याने मला प्रॉमिस करताय, माझं नाव विठ्ठल आहे, प्रॉमिस तोडलं की पाप लागतं, माहित आहे ना तुम्हाला, माहित आहे ना? हां, मग प्रॉमिस करताय, मोठ्याने करताय. बघा कमिटमेंट केली आहे तुम्ही आता अभ्यास करायची, विषय कुठलाही घ्या, पुन्हा म्हणालो कन्सिस्टन्सी मेंटेन करायची कमिटमेंट केली आहे. याच्यानंतर एक सूत्र तयार होतं, कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी एक तिसरा शब्द तयार करते आणि दॅट इज कॉल्ड एज कॉन्फिडन्स. त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? जे जे लोक कमिटमेंट करतात, जे जे लोक कन्सिस्टन्सी मेंटेन करतात, त्यांना कॉन्फिडन्स यायला लागतो. मी म्हणालो ना असा हा खिशात उभा टाकलो होतो, कारण मला कॉन्फिडन्स आला होता ना. हा कॉन्फिडन्स कधी येतो? सातत्यानं वर्षभर अभ्यास करणं. लेकरांना कमिटमेंट केली आहे शाळेत जाण्याची, कमिटमेंट केली आहे अभ्यास करण्याची आहे, आणि ते पाळली आहे सातत्यानं, त्यांना कॉन्फिडन्स येतो. आणि कॉन्फिडन्स आला की तुमचा विषय झाला ना, तुम्हाला यश मिळालं. आणि या कॉन्फिडन्स पण उदाहरण तुमच्याच लेवलचं सांगतो आणि माझा विषय संपवतो. तुम्हाला सांगतो मी, जसं प्रसादविषयी बोललो, त्याची 12वीची एक्झाम होती. कॉन्फिडन्स कशाला म्हणतात? त्याला डॉक्टर व्हायचं होतं. मी त्याला डॉक्टर हो असं म्हणत नव्हतो, पण मला मनातून वाटतो डॉक्टर हो असं मला वाटतं. खरं खरं सांगतो, जे आहे पालकाच्या मनात चाललं ते मी खरं खरं बोलत असतो. मला काही उगीच गप्पा मारता येत नाहीत. वरून त्याला म्हणत तुला जे बनायचं ते बन, तुला जे करायचं ते कर असं म्हणत होतो. पण मला वाटायचं एवढं सगळं मी तयार करून ठेवले, माझे 3-3 हॉस्पिटल आहेत, तेवढे लोक माझ्याकडे काम करतात, आता हे सांभाळायचं कोणी? म्हणजे कोणी पण जनरेशनचा विचार करतो ना, म्हणून पोटातून वाटायचं की हे डॉक्टर व्हावं. त्याच्या पण मला कसं म्हणावं, आता बापांनी कसं म्हणावं ना, लोक म्हणतील एकुलता एक पोरगा म्हणून डॉक्टरच केला, असं होऊ नये म्हणून मी त्याला म्हणलं तुला काय पण बन. पण तो खूप छान म्हणला होता. मी म्हणलं बघ प्रसाद, मी त्याला अगदी छान काउन्सिलिंग केलं होतं. हे बघ, तो 10वी झाला आणि त्याला सुंदर काउन्सिलिंग केलं. मी म्हणलं बघ 10वीची एक्झाम देऊन आला आणि त्याला मॅथ आवडत नव्हतं, म्हणजे त्याला मोरे सर भेटले नव्हते बहुतेक, त्याच्यामुळं ते मॅथ तो घेऊन आला घरामध्ये मॅथचं पुस्तक 10वीची एक्झाम देऊन, आणि म्हटलं पप्पा याच्यानंतर आयुष्यात मला कधी मॅथ करायचं नाही. बाप जगातला सगळ्यात खुश झालो मी, प्रचंड. आता मॅथ जायचं नाही म्हणजे डॉक्टरकडे जायचं हे कळलं आपल्याला, आपण खुश झालो. पण ती खुशी दाखवली नाही त्याला, मी अजिबात दाखवली नाही. मग त्याला काउन्सिलिंग करायला सुरू केलं उगी वरून. त्याला म्हणालो बघ प्रसाद, मी तुझ्या LKGच्या ॲडमिशनला आलो नाही, मी तुझ्या LKGच्या ॲडमिशनला मी नाही गेलो. त्याच्यानंतर त्याची 6वीला शाळा बदलली, त्या शाळेत ॲडमिशनला मी नाही गेलो. एकदाही पालक मिटिंगला एकदा पण मी गेलो नाही, एकदा पण राईट. त्याला म्हणालो मी. त्याच्या पुढची हाईट, तो 10वीला असताना एका शाळेमध्ये होता, तर त्या शाळेमध्ये तो अँकर होता, त्या ऑर्गनायझर कमिटीमध्ये तो काहीतरी होता, आणि तो अँकरिंग करत होता, आणि मी गेस्ट म्हणून गेलो आणि एक भाषण देऊन आलो. याच्या पलीकडे त्याच्या शाळेमध्ये एंट्रीच माझी झाली नाही. म्हणलं हे असा बाप आहे, ह्या प्रोफेशनमध्ये मी राहतो, तरी तुला डॉक्टरच व्हायचं का, बघ विचार कर. मग तो मला तो खूप सुंदर उत्तर दिला, पप्पा हे सगळं तुमचं बघतोय म्हणूनच मला डॉक्टर व्हायचं आहे, आणि यू आर माय हिरो, यू आर माय ॲडॉल, हेच त्याचं वाक्य होतं ना. मग म्हणून म्हणालो की खूप नशिबान बाप आहे मी. आणि मग त्याची 12वीला होता तो, 2015ची गोष्ट आहे. आता मोठा मी म्हणालो की मीच आता अर्धा म्हातारा झालो आहे. तो आता MS जनरल सर्जरी करतोय, त्याला प्लास्टिक सर्जन व्हायचं आहे, त्याला प्लास्टिक सर्जन व्हायचं. मी आणखी जास्तच खुश आहे. मी आता आम्ही पण प्लास्टिक सर्जन करणार आहेत. आता असंच काहीतरी चालू आहे सगळं. तुम्हाला सांगतो मी की प्रसादची 12वीची एक्झाम होती, आणि तेव्हा 2015ला नीट प्रिपरेशन केलं त्यांनी 2 वर्ष, आणि ते काहीतरी कोर्टचं काहीतरी हे आलं, आणि 15ला ते नीटचं CET झालं परत महाराष्ट्रापुरतं, फक्त महाराष्ट्रापुरतं CET झालं. सगळे मुलं परेशान झाले, प्रचंड परेशान झाले. हा रडायला लागला, पप्पा माझं कसं, मी काय करायला पाहिजे आता. म्हणलं बघ, महाराष्ट्रामध्ये जेवढे मुलं ही एक्झाम देणार आहेत सगळ्यांना सारखं आहे, त्यामुळे डोंट वरी अबाउट इट. जे सगळ्यांचं होईल ते तुझं होईल, म्हणजे यू हॅव टू गो, म्हणजे तुला हे अपेअर व्हावंच लागेल. त्याने ते 2 महिन्यामध्ये पुढचं CET सगळं केला, सिलेबस, एक्झामला गेला. एक्झामला सोडायला पण बाप कधी गेला नाही. माझी बायको सोडायला गेली होती, त्या एक्झाम सेंटरवर सोडायला गेली, घ्यायला पण पुन्हा तीच गेली. मी आपला उबडीत बसलेला असतो. त्या लेकरांनी, प्रसादनी एक्झाम सेंटरवरनं त्याच्या मम्मीचा फोन घेऊन, कल्पनाचा फोन घेतला आहे, आणि सेंटरवरनं बाहेर आल्यानंतर मला फोन केला, पप्पा
बायोलॉजीमध्ये 100%. बघा बायोलॉजीमध्ये 100%. म्हणजे आता 2 वर्ष ह्या लेकराला बघतोय मी, मला माहीत होतं. मी म्हणालो गुड आय नो, कॉंग्रॅच्युलेशन्स, आय एम सो प्राऊड ऑफ यू, असं मी त्याला म्हणालो, ये असं म्हणालो. कारण ओपडीत बसलो होतो. आला घरी, एक 3 दिवसानंतर आन्सर की आली. 200 मार्काची परीक्षा होती आणि बायोलॉजीमध्ये त्याला 100पैकी 100 मार्क पडले. आम्ही प्रचंड सगळे खुश. तर दोन्ही विषयात सगळे चांगलेच मार्क होते त्याला. आणि एक आठवडाभराने 2 आठवड्यानंतर एक आन्सर की आली. ते 3 आन्सर की येतात ना, आन्सर की आली आणि त्याच्यामध्ये त्याचा 1 मार्क गेला. बायोलॉजीमध्ये 1 मार्क गेला. जे प्रसाद रडायला लागला का नाही, तुम्हाला काय सांगून काय नाही, इतका रडायला लागला. मी त्याला जवळ घेतलं. तुला कळतं का म्हणलं, तुला जे मार्क पडलेत ना त्या मार्कावर समजा हे मार्क गेला तर महाराष्ट्रातल्या जेवढ्या मुलांनी हे आन्सर लिहिलं सगळ्यांचा गेला. सिम्पल. दॅट इज फर्स्ट पॉईंट. ओके. सेकंड पॉईंट, तुला काय रे, तुला महाराष्ट्रातलं कुठलं पण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळतं ना, तुला मेडिकल कॉलेजेस पाहिजे, गव्हर्नमेंटचं पाहिजे की नाही, ते मिळतं आहे. मग कसं रडतोस तो? नाही पप्पा माझा आन्सर बरोबर आहे. आणि ते मोठ्या रडायला लागला. मी त्याला सोडलं आणि गेलो ओपडीमध्ये. ओपडीत गेलो खरा, पण बाप माय माझी बायको घरात. बाप म्हणजे माझ्या पोराचा एकदम असा काय आता, म्हणजे पोराने बापाचा फॅन व्हावं का बापाने पोराचा फॅन व्हावा असा विशेष वेगळा आहे. म्हणजे मला 0 किंमत घरामध्ये. प्रसाद म्हणेल ते कायदा आमच्या घरामध्ये. माय, अण्णा, माझी बायको आणि माझा सगळ्यांचा बसतो. म्हणजे आणि मग ते अण्णांचा इतका माईचा एवढा लाडका, म्हणजे तो लाडका असण्याचे अनेक कारणं आहेत. असं सगळ्या लेकरांनी असावं. तो आजही माझ्या आई माईला आंघोळ घालतो, आजही माझ्या माईची वेणी करून देतो. म्हणजे तो वेगळा माणूस आहे, खूप वेगळा माणूस आहे, खूप वेगळा माणूस आहे, खूप वेगळा माणूस आहे तो. म्हणजे माझ्या 10 पट पुढे आहे तो. खूप जास्त संसारिक लेकरू आहे. पण त्याच्यामुळे त्यांची खूप अटॅचमेंट. त्यांना काय करायचं, काय खायचं, कुठं घेऊन जायचं, विमानाने सगळं जग फिरून आणला त्याला 2 मायबापाला घेऊन स्वतःला जाऊन. म्हणजे तो वेगळाच प्राणी आहे जरा. त्याच्यामुळे मग त्यांची अटॅचमेंट प्रचंड. हा रडायला लागला आहे. बापाने मला फोन केला आहे, इडल्या कुठं आहेस तू? आता इडल्या म्हणणारा एकमेव प्राणी जगामध्ये इडल्या. प्रसाद्या, इटल्या आणि कल्पने हे माझा बाप म्हणायचे. तर ते इडल्या कुठं आहेस तू? अहो म्हणला पेशंट तपासतो. कुठं जाणार आहे मी? घरी आहे. एवढं का बाबा, मी काय केलं असं? घरात गेलो मी, लेकरू का रडायला लागले. अहो अण्णा म्हणलं तुम्हाला एक कळत नाही, पण मला कळतं ना, मी डॉक्टर आहे, मी असल्या परीक्षा देऊन डॉक्टर झालो आहे. ह्याचा जो मार्क कटलाय तो महाराष्ट्रातल्या सगळ्याच मुलांचा कटला, त्याच्या एकट्याचा कटला नाही आहे. उगी किरकिर करायला पोरं, ह्यानं काय होत नसतं असं अण्णानं म्हणालो. अण्णाने एवढं सगळं मी म्हणल्यानंतर माझं काहीच ऐकणार. अण्णा तुला काही कळतं का म्हणे इटल्या, लेकरू रडायला का नाही, मग त्याचं बघ ना, कशाला एवढा डॉक्टर झालाय स्वतः, काय करावं आता, मी काय बघू, मी काय त्या एक्झामचा मालक आहे, मी कोण आहे, मला कळतं काय ना. मग मी काय केलं माहिती का, अण्णा जे झापायला लागले ना मला वेड्यासारखं. आता मी अण्णा नाही काय म्हणताय ना, बरं अण्णासमोर ह्याला काय म्हणलं तर हे मोठ्या रडायला लागलाय, आता काय करावं म्हटलं. त्याला जरा बाजूला घेतलं म्हणलं हे बघ तुला रडायचं ना, कुठं पण जाऊन रड, अण्णासमोर रडू नकोस. मग मला झापायला लागले. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये काय मिनिंग आहे का, अण्णासमोर रडायचं काही कारण आहे का असं म्हणलं ना. ह्या पोरांनी काय गेला कॉलेजमध्ये, त्याच्या कॉलेजमध्ये गेलाय, एवढे मोठे पुस्तकं घेऊन 10-12 पुस्तकं घेऊन कॉलेजमध्ये गेलाय. आणि कॉलेजमधून गेला, मी जाऊन ओपडीत बसलो, तिथल्या प्रिन्सिपलचा मला फोन आलाय, सर प्रसाद कॉलेजमध्ये आला, आता काय करा म्हणलं या पोराला, इथं कसं आला, काय झालं मॅडम काय सांग. नाही सर तुम्हाला एक बोलायचं आहे मला, की प्रसादने जे उत्तर लिहिलं आहे ना ते बरोबर आहे. म्हणलं हो मॅडम हे मलाही माहिती आहे. नाही तसं नाही म्हणे, आता आमची सगळी टीचरची टीम बसली आहे आणि आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे म्हणे की आपल्याला कोर्टात जायचं आहे. म्हणलं तुम्ही काय म्हणतो मला कळतं का, तुम्ही काय म्हणताय हे तुम्हाला कळतं का. अहो 1 मार्क त्याचा एकटाचा गेला नाही मॅडम, महाराष्ट्रात सगळ्या लोकांचा गेला आहे आणि त्यानं ह्याला काहीच होणार नाही ना. नाही हे आता आमचा विषय आहे, तुमचा विषय नाही आहे असं म्हणलं, त्यांनी फोन ठेवून दिला. आता खरोखर त्याच्यावर कोर्टात गेले लोक, कोर्टात गेले सगळे मिळून. कोर्टानंतर कोर्टाने मग आदेश दिले की 3 आठवड्याचा वेळ द्या, याच्यावर 12 प्राध्यापकाची कमिटी बसवा आणि त्याचं जे उत्तर येईल ते फायनल करा. आणि तुम्हाला सांगतो मित्रो, 3 आठवड्यानंतर ह्या 12 प्राध्यापकांनी उत्तर दिलं की ते प्रसाद लहाने लिहिलंच उत्तर बरोबर आहे. आणि पुन्हा प्रसादला 100पैकी 100 मार्क बायोलॉजीमध्ये पडले. याला काय म्हणतात, कधी येतो कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी गिव्स यू कॉन्फिडन्स. म्हणा एकदा, अरे मोठ्याने म्हणा रे, कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी गिव्स यू कॉन्फिडन्स. से अगेन. मग हा कॉन्फिडन्स येण्यासाठी मोठं काहीच करावं लागत नाही. सिन्सिअरली शाळेत जायचं, सिन्सिअरली क्लासला जायचं, सिन्सिअरली अभ्यास करायचा, सिन्सिअरली झोपायचं,
सिन्सिअरली जेवायचं, सिन्सिअरली आजारी पडायचं नाही. बरोबर आहे ना? आणि हे सातत्यानं करायचं. किती सोपं काम आहे. असला मोठा कॉन्फिडन्स येतो. आणि हे सगळं सुरू असताना समजा कधी अपयश मिळालं, एवढं करू नये, मिळालं तर काही घडत नसतं रे. काही असं काहीतरी डोंगर कोसळत नसतो. समजा कोणाला तरी रिपीट करावं लागलं, समजा कोणाला एखादा विषय गेला, समजा कोणाला परीक्षा पुन्हा द्यावी लागली, काय फरक पडतो? काय फरक पडतो? असं काय घडत असतं? मला मी पुन्हा एकदा सांगतो. मी जगातली जेवढी मोठी लोकं पाहिली, मोठी, ज्यांच्याकडे बघताना आकाशाकडे बघायला अशी लोकं बघितली, ती त्यांच्या आयुष्यात एकदा तरी नापास झालीत. शब्द समजून घ्या. मी जगातली जेवढी मोठी लोकं बघितली, ती त्यांच्या आयुष्यात एकदा तरी नापास झालीत. अशीच लोकं मोठी झालीत. बाकीच्या विषयी मला माहीत नाही. म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगतो, नापास होणं ही शक्ती असते. फक्त तुम्ही म्हणाल की नापास झालं की लहाने सरांनी सांगितले आपोआप मोठं होतं. आपोआप मोठं होत नाही. हे लक्षात ठेवा. नापास झाल्यानंतर नापास झालेलं वर्ष ही संधी आहे असं म्हणून पुन्हा पेटून उठलं की माणूस मोठा होतो. डॉक्टर तात्याराव लहाने हा शब्द मी 2, 3, 4 वेळा वापरला. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने हे कुठल्या विषयाचे डॉक्टर तुम्हाला माहिती आहे? डोळ्याचे डॉक्टर. मला पण माहिती आहे. ते डोळ्याचे डॉक्टर आहेत. 1,77,000 सर्जरी ह्या माणसांनी केल्यात. देशातल्या सगळ्यात जास्त सर्जरी करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. काही दिवसात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्यांचं होईल. भारत सरकारने त्यांना पद्मश्री अवॉर्डनी भूषित केलं आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या पदावरती राहिलेला हा प्राणी आहे. आपल्या मेडिकल एज्युकेशन आणि रिसर्चचे डायरेक्टर राहिले दादा. जे डीन राहिलेत 8 वर्ष. ओके, एवढ्या मोठ्या पदावर असणारा माणूस, महाराष्ट्रातला मेडिकल सायन्समधला सगळ्यात मोठा माणूस, तुम्हाला माहिती आहे का? दादा डोळ्याच्याच विषयात नापास झाले होते. माहीत तुम्हाला हे? MBBSच्या फायनलला ऑप्थॅल्मॉलॉजी डोळ्याचा विषय असतात ते नापास झाले होते. म्हणून ते डोळ्याचा डॉक्टर एवढा मोठा झाले. कळलं का मी काय म्हणलं ते? म्हणून नापास होणं हा काय मोठा विषय नसतो रे. नापास झालं की पेटून उठलं पाहिजे. विठ्ठल लहानेला 14 गोल्ड मेडल आहेत. बरोबर आहे ना? पण मी पण नापास झालोय. डू यू नो दिस? MCS प्लास्टिक सर्जरी करताना मी नापास झालो आहे आणि मी नापास झाल्यामुळेच मोठा होऊ शकलोय. बाकी काहीच कारण नाही आहे. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये नापास होणं, एखाद्या वर्षी अपयश मिळणं फार मोठं नसतं. फक्त लोकांची खूप अडचण असते. लोकांची. तुम्हाला लोक आहेत ना, त्या लोकांपासून दूर राहायचं. बघा, तुम्ही लेकरं आहेत ना, तुम्हाला ट्युशन लावून दिलं आहे, तुम्हाला गाडी घेऊन दिली आहे, तुम्हाला तुमची सोय केली आहे, तुमची राहायची सोय केली आहे. समजा तुम्हाला कधी यश नाही मिळालं ना, तुमचे नातेवाईक, मैत्रिणी, आईच्या मैत्रिणी, आईचे नातेवाईक, बापाचे नातेवाईक अत्यंत खडूस असतात. मार्क नाही पडले, काय झालं तुझ्या पोराचं, काय झालं तुझ्या पोरीचं, मार्क नाही पडल्यास, नाही पडल्यानंतर ट्युशन लावून दिली होती, हे करून दिली होती, ते करून दिली, मार्क नाही पडल्यास. मार्क चांगले पडले ना, भलेही फोन नाही करणार, मग ते जळत राहणार. तुम्हाला सांगू का मी, शपथ सांगतो ना, चांगल्या विषयावर जळणारच लोक जास्त असतात. सोडून द्या तो विषय. पण मी तुम्हाला सांगतो मी मित्र, हे जेव्हा लोक तुमच्यावर असं बोलतात ना, तुझ्या मुलीचं काय झालं, तुझ्या मुलाचं काय झालं, ही शक्ती असली पाहिजे, हे इन्स्पिरेशन असलं पाहिजे. मला असं कधी अपयश आलं ना, मी असं तुझी बघतो आता, पुढच्या वेळेस तुझी बघतो आता, त्याच्या समोरून जायचं. पुन्हा ज्यांनी फोन केला ना, त्या समोरून जायचं, डुलत बघा आता, काय सांगायचं नव्हतं, समोरून चेहऱ्याकडे बघायचं, ते खाली बघतात, आपण त्याच्या चेहऱ्याकडे बघायचं. ह्याला शक्ती म्हणतात. अशी माणसं मोठी होतात. त्यामुळे कधी आयुष्यात अपयश आलं ना, नका खचून जाऊ. अपयश आल्यानंतर तेवढ्याच उमेदीने उठायचं आणि तेवढ्याच उमेदीने कामाला लागायचं. ती माणसं मोठे होतात. आणि म्हणून मी तुम्हाला 3 पॉईंट सांगितले यशाच्या पासवर्डमधले. नंबर 1, नंबर 2, नंबर 3. आणि हे 3 पॉईंट असणारे लोक मी जगात पाहिली, मोठी झालेली लोकं पाहिली, त्यांच्या अंगी हे गुण पाहिली मी. आणि शेवटचा गुण माझा आहे, तो तुम्हाला मी देऊन जाणार आहे. आणि शेवटचा शब्द, मी प्रत्येक 4ही शब्द C वर आहेत. कमिटमेंट, कन्सिस्टन्सी, कॉन्फिडन्स. आणि 4था शब्द ह्या पासवर्डमधला शेवटचा शब्द आहे कनेक्शन. काय? कुणाबरोबर कनेक्शन ठेवायचं? मी लेकरांसाठी सांगतो, आई वडिलांबरोबर कनेक्शन ठेवायचं. खूप मोठं होता येतं, पण मोठं झालेलं मोठेपण टिकवण्यासाठी आईवडिलाशी कनेक्शन महत्त्वाचं असतं. मी तुम्हाला एक छोटा विषय सांगतो. तुम्हाला किती लोकांना कळतं मला माहीत नाही, पण जेव्हा तुम्ही आईवडिलांना तुमच्या भेटता ना, एकदा त्यांच्या पाया पडत जा. बघा, एकदा करून पाया पडत जा. आम्ही पण साष्टांग नमस्कार घालतो दररोज, घाला एकदा. मला वाटतं की विठ्ठल लहानेंचं आज जे यश आहे हे फक्त माईच्या नानांच्या पायामुळे आहे. अगदी प्रामाणिकपणे सांगतो, एकदा पाया पडत जा. जेव्हा जमेल ना, तेव्हा एकदा त्यांना घट्ट पकडत जा. जेव्हा तुम्ही आईला वडिलांना भेटता ना, एकदा पकडत जा. मी 14:15 ते 15:15 तास काम खाली करतो. म्हणजे माझा दवाखाना खाली आहे, वरती माझं घर आहे.
जेव्हा मी घरात जातो ना असं वाटतं की माझे सॉक्स आणि बूट पण मी काढून इतका थकलेला असतो. शेवटी माणूस आहे, मी म्हणालो की मी खूप शिस्तबद्ध प्राणी आहे, मला एकही सवय नाही. विठ्ठल नाव आहे, शुद्ध शाकाहारी माणूस आहे, बाकी दुसरं काय असतं हे तर माहीतच नाही मला. मी फक्त इलायची खातो ते भाषण करण्यासाठी, बाकी कसलीच सवय लागली नाही, लागण्याचा विषयच नाही. पण तुम्हाला सांगतो की मी खूप स्वतःला जपतो, मी एक्सरसाइज करतो, सगळं करतो. पण जेव्हा मी 14-15 तास काम करून घरात जात असतो, ते फिजिकल वर्क आहे माझं. 8.5 तास मी दररोज ऑपरेशनमध्ये उभा असतो, असलं प्रचंड फिजिकल वर्क मी करतो, त्याच्यामुळे मी थकतो. संध्याकाळी जेव्हा घरात जातो आणि जर कधी माईनं दरवाजा काढला, मी 14.5 तास काम करून थकलेला असतो, सॉक्स बूट पण काढायची माझी इच्छा नसते. माईनं दरवाजा काढल्यानंतर मी तिला असं घट्ट पकडतो, कुठं पण भेटली की पकडतो. मला तिला माईला पकडायला फार भारी वाटायला लागतं. तिला असं घट्ट पकडतो. तुम्हाला सांगू लेकरांनो, तिला असं घट्ट पकडलं ना, कधी 20 सेकंद कधी 25 सेकंद मी पकडत असेल, त्या 20-25 सेकंदामध्ये काय घडतं मलाच कळत नाही. माझ्या बॉडीमध्ये एवढी शक्ती येते की मला वाटतं की पुढच्या आणखी 12 तास काम करू शकतो. याला EQ म्हणतात. तुम्हाला IQ माहिती आहे सगळ्यांना? IQ माहिती आहे का? इंटेलेक्च्युअल क्वेश्चन, हे सगळ्यांना माहिती आहे. पुस्तकं पाठ करून IQ वाढवता येतो. मी वाढवला. EQ म्हणजे इमोशनल क्वेश्चन. तुम्हाला सांगू का मी, कधी ना हे एक इमोशनल क्वेश्चन, भावनिक नातं हे आपल्याला ठेवता आलं पाहिजे. हे जगता आलं पाहिजे. ओके, तुम्ही किती पण मोठे व्हा, पण हे जगता आलं पाहिजे. हे जगण्यातली खूप वेगळी मजा आहे. तुम्हाला किती लोकांना कळतं मला माहीत नाही, पण हे तुम्ही जगा म्हणजे जगा. तुम्हाला पुढे मी सांगतो की तुम्हाला काय आवडतं हे तुमच्या आईला माहीत आहे. तुमचा जन्म झाल्यापासून आत्तापर्यंत तुम्हाला काय आवडतं तुम्हाला तुमच्या आईला माहीत आहे. पण माझा एक तुम्हाला प्रामाणिक प्रश्न आहे की तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे तुमच्या आईला काय आवडतं? हात वर करा. प्रामाणिक उत्तर पाहिजे मला. विठ्ठल आहे, खोटं बोललं की ओके. बघा, मला माहिती आहे माझ्या आईला काय आवडतं. ओके, फक्त माहीतच नाही. पुढचा प्रश्न आहे माझा, तुमच्यापैकी किती जणांनी आपल्या आईला आवडणारी एखादी गोष्ट करून खाऊ घातली आहे? तुम्हाला मी सांगत होतो की परमेश्वराने मला भरभरून दिलं. मी 3 दवाखाने चालवतो. माझ्याकडे खूप सारे एम्प्लॉय आहेत, खूप सारे लोक काम करतात, खूप मोठ्या पगार घेऊन काम करतात. देवाने मला काहीच कमी दिलेलं नाही आहे. पण माईचा चहा दररोज मी बनवतो. दररोज नुसता बनवतो नाही, बनवून प्लेटमध्ये घेऊन फुंकून तो नॉर्मल टेम्परेचर लावून तिला पाजवतो. आणि तिला पाजल्यानंतर दररोज तिला एक प्रश्न विचारतो, माई चहा का झाला गं? मला काहीच येत नाही, मला फक्त सर्जरी करता येते, पण तो चहा कसा झाला त्याचं जे उत्तर देते ना माझी माय, मस्त झाला. तिचा सुरकुत्या पडलेला चेहरा आहे, ते मस्त झाला जेव्हा म्हणते ना, त्याचा जो चेहरा आहे तो स्माईल केलेला, ती माझी दिवसभराची शक्ती असते. दिवसभराची मजा आहे. तुम्हाला किती लोकांना कळलं न कळलं मला माहीत नाही, पण आपल्या आईवडिलांशी असलेलं नातं आहे ना, हे जगातलं सगळ्यात स्ट्रॉंग नातं आहे, सगळ्यात मोठं नातं आहे. याच्यापेक्षा मोठं नातं जगात कुठलं असूच शकत नाही. मी लिहून देतो. मोठे भाऊ आता बऱ्यापैकी आता ते रिटायर झालेत आणि महिन्यात एकदा येतात, लातूरला येतात, कधीतरी महिन्यामध्ये एकदा येतात ते. मग ते माझ्या माईला मी सगळं सांगत असतो. आत्ता पण मी भाषण करतोय, माझ्या माईला माहिती आहे. मी प्रत्येक गोष्टीला सांगतो, प्रत्येक गोष्ट माझ्या बायकोला मेसेज टाकतो, तिला कन्वे करत असतो. मी ट्रेनमध्ये बसलोय, मी झोपलोय, मी उठलोय, मी ब्रश केलंय, मी आंघोळ केली आहे, मी आता नाश्ता करायला जातोय, मी आता भाषणाला जातोय, मी स्टेजवर आहे, हे सगळं तिला माहीत असतं. ओके, प्रत्येक गोष्टीला माहीत असते. हे मी बायकोला मेसेज टाकतो, तिला सांगायला पाहिजे. ती आमची बॉस आहे. तर तुम्हाला सांगतो मी, दादा येणार गावाकडे म्हणजे लातूरला, तर माईला मी सांगतो रविवारी येणार आहेत, रविवारी दररोज सांगावं लागतं तिला. ते आदेश आहेत. मग ते सांगितलं ना, एक दिवशी घरात गेलो आणि मला भूक लागली होती. मी फ्रीज काढलं. फ्रीज बघितलं मी, वरून खालपर्यंत दही भरलं होतं मध्ये, फ्रीजमध्ये फुल दही. मी माझ्या बायकोला म्हटलं, एवढं दही का भरलं आहे फ्रीजमध्ये? मला वाटलं काहीतरी सापडेल, मला खायचं होतं, भूक लागली. म्हणे दादा रविवारी येणार आहेत ना. म्हणलं मग काय झालं? नाही, ते माईने दही लावायला सांगितलं म्हणे. म्हणजे माईने आदेश फ्रीजवर. मी मायकडे गेलो हळूच, माय एवढं दही का लावायला लागलीस ग? माय रविवारी माझं मोठं लिकरू येणार आहे. आमच्याकडे मोठं लिकरू आणि छोटं लिकरू असं आम्ही 2 भाऊ आहेत ना, ते मला छोटं आणि त्याला मोठं असं म्हणतात. मोठं लिकरू येणार आहे आणि त्याला दही आवडतं. मला माहिती आहे का माय दादा दही आवडतं, पण एवढं फ्रीजवर. माझी माय बघा. आता माझी माय 89 वर्षाची झाली आहे, बाबा आता 68 होणार आहे. आणि माझ्या माईला माझं लिकरू बघायत ना, ते मोठं लिकरू. ती म्हणते काय म्हणली माहिती आहे का, माझ्या लेकराबरोबर भरपूर लोक येतात आणि जर सगळे लोक आले ना तर एकट्यालाच वाढता येत नाही, मग त्याला पुरायचं नाही म्हणून मी फ्रीजवर लावायला सांगितलंय. याला माय म्हणतात.
याला माय म्हणतात. हे फक्त माईलाच कळतं, हे जगात कोणालाच कळत नाही. म्हणून लेकरांनो तुम्हाला सांगू का, आई हा विषय असतो ना, हा जगावेगळा असतो. जगावेगळा म्हणजे जगावेगळा असतो. ती आता माईचा मध्ये ना पाय मोडला, इथं पाय मोडला, ती असं मोबाईल घ्यायला गेली, तिथंच अशी पडली. आता त्या वयात होतं असं. मग मी सर्जरी केली, छान झाली. माझ्या एका हाडाच्या डॉक्टरला बोलून सर्जरी करून घेतली. पण ती 89 वर्षाची आहे, पण तिचं सगळं स्ट्रॉंग आहे. तिचा हाड मोडला आणि मग ते 4 महिन्यात चांगली झाली आणि अशी बसत होती. बसताना चेअर मागे निसटली, पुन्हा पडली, हात मोडला. मग आता ते हात मोडला, उजवाच हात मोडला, पण तेही चांगलं झालं. तर ते मग त्याला प्लास्टर वगैरे लावलं होतं. मग तिला खाता येत नव्हतं. मग आमच्याकडे सिस्टीम कशी आहे की आमचं ठरलेलं असतं, माझा मुलगा एकदा खाऊ घालतो, माझी बायको एकदा खाऊ घालते, मला कमी चान्स मिळतो, पण ते हाताने भरवतात माझ्या माईला. ते मस्त, त्यांचं खूप छान नातं आहे. तर मग ते एक दिवशी काय झालं, मी गेलो आणि नेमकं खाणं जेवायचं घेऊन आले होते, प्लेट माझ्याजवळ प्लेट होती. तर आता मी असंही गेलो तिच्याकडे, तर मी हातात प्लेट घेतली, तिला खाऊ घालत होतो. मी तिला खाऊ घातलं, तिने खाल्लं गुपचूप. खाऊन झाल्यानंतर ती काय म्हणते बघा, खाऊन झाल्यास, माय, माझी माय तिच्या शब्दात सांगतो, माय मला पाप लागेल माय. म्हटलं का गं, काय झालं असं, मला कळलं ना की म्हणजे घडलं काय असं. ती मला आवाजावा घालते, माय तुम्ही दिवसभर काम करून आले आणि मग तुम्हाला मला पण खाऊ घालायला लागलं आहे, तुम्हाला जास्त काम लागेल माझ्यामुळे, त्याच्यामुळे मला पाप लागेल. ही आई आहे हो, ही आई आहे, हे दुसरं कोणाला कळत नाही. तुम्हाला सांगतो मित्र, मी तिला म्हणालो हे सोडून दे गं माझी माय, मी तुला एकदा आता खाऊ घालतोय. पण आम्ही लहान असताना तुम्हाला खाऊ घातले असतील का नाही? आम्ही ऐकत नसेल तरी आम्हाला बळजबरी आमच्या आवडीच्या गोष्टी करून खाऊ घातले असतील का नाही? आम्हाला कितीतरी वर्षे खाऊ घातले असतील ना. आम्ही 1-2 वेळा खाऊ घातलं तर काय बिघडलं? उलट ना, मी खूप नशिबान समजतो. मला माहीत नाही तुम्हाला किती लोकांना कळलंय. मी खूप नशिबान समजतो ना की आपण आपल्या आईवडिलांना हातानं खाऊ घालू शकतो. म्हणजे याच्यावर नशीब नाही जगात, मला असं स्वतःला वाटतं. माहिती, दिस इज समथिंग खूप वेगळा विषय आहे. मी तुला सांगू का लेकरांनो, की कधीतरी, आता माहीत नाही आतापर्यंत तुम्ही काय केलात, पण कधीतरी जेव्हा तुम्ही घरी जाता ना, कधीतरी आपल्या आईला कधीतरी आपल्या आवडीचं करून खाऊ घाला, तिच्या आवडीचं. आपल्या वडिलांना कधी खाऊ घाला. बघा तर त्यांना काय आनंद वाटतो. आमच्या घरामध्ये सिस्टीम आहे की माझ्या घरातली भाजी ही माझ्या वडिलांना विचारून व्हायची 19 वर्ष. आता गेली 5 वर्ष, पुढच्या रविवारी अण्णांना 5 वर्ष होतील, नाही ते आपल्यामध्ये. तुम्हाला सांगतो मी, आता माझ्या माईला विचारून भाजी होते. ओके, माझ्या लेकराला मला कधी विचारलं जात नाही की कुठल्या भाज्या करायच्यात. पण आम्ही खूप एन्जॉय करतो, खूप जास्त एन्जॉय करतो. आमच्याकडे सगळ्याच प्रायोरिटी त्या असतात. माझ्या दवाखान्याचं उद्घाटनाची पाठी वाचा जाऊन, माय अण्णा असे उद्घाटक नाव आहेत. मला याच्यापेक्षा मोठ्या जगात कोणीच नाही आहे. मी आत्ता एक खूप मोठं हॉस्पिटल बांधतोय, पुढच्या 28 जानेवारीला सुरू करतोय. माईला सांगितलं तूच तिचं उद्घाटन करणार आहेस. मी तुम्हाला हा विषय सांगत होतो की आपल्या आईला, आपल्या वडिलांना जेव्हा एखादी गोष्ट आपण करून खाऊ घालतो ना, त्यातली खूप मजा वेगळी असते. आमच्याकडे सिस्टीम होती की अगोदर माईला द्यायचं, अगोदर अण्णांना द्यायचं आणि पुन्हा आम्ही खायचं. एक दिवशी घरात गेलो होतो मी म्हणालो की घरात जाताना माझ्या बायकोला सांगून जावं लागायचं. आमच्याकडे सगळ्या गोष्टीला माणसं आहेत, पण स्वयंपाक माझी बायको स्वतः हाताने करते. ती दाताची डॉक्टर आहे, पण माहीत नाही तिला ते आवडतं आणि माहीत नाही, पण तिची वेगळीच अटॅचमेंट आहे. तर घरात गेल्यानंतर, घरात जाण्याच्या अगोदर कोणतरी घरात फोन करून सांगतं की सर येत आहेत, असा निरोप दे. त्या दिवशी निरोप दिला आणि मी घरात गेलो. मला हॉस्पिटलमध्ये भूकच लागत नाही, घरात गेलो भूक लागते. घरात गेलो, प्रचंड भूक लागली होती. फ्रीज उघडलं, ते फ्रीज असं, आणि मग किचन ओट आपला असा आहे. ते फ्रीज उघडलं, त्यात एक नारळाचा तुकडा होता, ओला नारळाचा तुकडा होता. मी हातात घेतला. माझ्या बायकोने असं पाहिलं, काय घेतलं म्हणलं, ग ओल्या नारळाचा तुकडा घेतलाय, काय एवढं काय घेतलं. नाही, खाऊ नका म्हणलं, काय नाही खायचं. तो माईसाठी ठेवलाय. आमचे हे नियम आहेत की ते ओल्या नारळाचा तुकडा माईला आवडतो, ओसाचा रस माईला आवडतो, काय फिक्स भाज्या आहेत तिला आवडतात, ते तिला दिल्याशिवाय कोणी जगात त्याला हात लावायचा नाही, मग ते कोणी पण असो. मला काय म्हणायचं आहे, ह्याच्यातली जी मजा आहे ना पोरं, तुम्हाला किती लोकांना कळले मला माहीत नाही, पण आईवडिलासोबत राहणं, आईवडील आपल्यासोबत राहणं, ओके, आपल्या घरामध्ये मायबाप असणं, याच्या एवढं जगात सुख नाही रे. काय सांगा बघा, मला कधी टेन्शन येत नाही, मला कधी बोर होत नाही. पण समजा मला कधी बोर झालं तर मी माईच्या मांडीवर जाऊन झोपतो, एक 10 मिनटं, कधी 15 मिनटं. ते झोपल्यानंतर मला माया अशी कुरवळते, ते मला झोप लागून जाते. मला हेच कळत नाही की मी कुठल्या कारणासाठी झोपलो होतो, काय टेन्शन आलं होतं. हा माईचा स्पर्श आहे. ओके, हे जे जगणं आहे ना, ह्याला जगणं असं म्हणतात.
याच्यात काय अवघड आहे? याच्यात काहीही अवघड नाही. याच्यात काही एवढं जगातलं सगळ्यात सोपं काम आहे. बघा, आईवडिलांसाठी खूप काय मोठं करावं लागत नाही, काहीच करावं लागत नाही. बघा, आम्ही गरीब असताना ते धोती आणि तेच घालायचे, अन्न माय लुगडं घालायचे, अन्न आणि माझी माय लुगडं घालायचे, अन्न धोती घालायचे, पेटा बांधायचे, असे साधे साधे राहायचे. तेव्हा फक्त एवढंच की ठिगळं घातलेले घालायचे, आता धडके घालतात. आणि तेव्हा जरा स्वस्ताचे घालायचे, तेव्हा कुठे महागाचे घालतोय, त्याचे लेकरं झाले मोठे म्हणून. याच्या पलीकडे काय फरक पडला? पण भावनेत फरक पडला. ओके, त्या भावना जपणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि कधीही आई रागावली, वडील रागावले, अदरवाईज नाही घ्यायचं, कधीच नाही घ्यायचं. समजून घ्या की आई आणि वडील रागवतात म्हणजे तुमच्या कल्याणासाठी रागवतात. ओके, कुठल्याच आईनं जेव्हा एखादी आई रागवते, वडील रागवते, कधी वडील मारतात, रागवतात, समजून घ्या की तुम्हाला तुमचं त्यांना भलं करायचं असतं. त्यातून वाईट कधीही त्यांच्या डोक्यात नसतं. ते तुम्हाला भलेही रागवतात, पण पुन्हा तुम्ही निघून गेल्यानंतर ते स्वतः रडत बसलेले असतात, कारण ते तुमचं त्यांच्या पोटचा हा गोळा असतो. त्यामुळे आईवडिलांना तुम्ही समजून घ्या. कधी कधी आईवडील तुमच्याकडनं खूप मोठी अपेक्षा करतात. तुम्हाला वाटतं की आपल्या पात्रतेपेक्षा जास्त अपेक्षा करायला लागलेत, पण तसं नसतं. त्यांना तुमची पात्रता माहीत नसते, पण त्यांना एवढंच माहीत असतं की तू माझं लेकरू आहेस आणि तू माझं लेकरू असल्यामुळं ह्या जगातला सगळ्यात मोठा माणूस झाला पाहिजेस, एवढंच आईवडिलांना वाटत असतं. त्यामुळे आईवडील हा विषय जो असतो ना, आई वडील यासाठी एज्युकेशन लागत नाही, क्वालिफिकेशन लागत नाही, त्यांना डिग्री लागत नाही. त्या कुठल्या डिग्रीमध्ये ते मोडत नाहीत. ते कशात मोडतात? फक्त पालक या नात्यात मोडतात. त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळं समजू नका घेऊ. आणि मी आता शेवट करतो. आणि शेवट करताना मी एक वाक्य बोलायचो, अण्णांना भेटा, अण्णांना भेटा म्हणायचो. आता मी अण्णांना भेटा म्हणू शकत नाही मित्र, मी अण्णांना खूप मिस करतोय, खूप जास्त मिस करतोय बापाला मी. पण मी अण्णाचे तुम्हाला हे सांगतो की मी अण्णांना भेटा असं का म्हणायचो. त्याचं कारण आहे की माझा बाप कधीच जमिनीवर चाललाच नाही, हवेत चालायची. मी शक्यतो पूर्ण भाषणामध्ये अण्णांकडे यायचं नाही हा खूप विचार करतो, कारण त्यांच्यावर बोलणं मला होतं खूप कठीण होऊन जातं. मी खूप एन्जॉय केलं, अण्णांनी खूप एन्जॉय केलं. ते 55 वर्ष जगले, मस्त अगदी शेवटच्या क्षणापर्यंत माझे एवढे तरुण होते. ह्या सगळ्या गोष्टी खूप छान होत्या. पण मला असं वाटतं की मी मात्र बाप माझ्यासोबत राहायला पाहिजे होता. हा एक वेगळा भावनिक आमचं बंधन बांधलं गेलं होतं. पण तुम्हाला मी सांगतो की मी असं म्हणायचो, वडिलांना भेटा, अण्णांना भेटा. त्याचं कारण फक्त एवढं होतं की माझा बाप हवेत चालायचा, जमिनीवर काही चालायचा नाही, कधीच नाही. एक दिवशी मी ओपडीत बसलो होतो, ओपडीमध्ये, आणि अण्णा असे हवेत चालत होते, हवेत चालत होते. मी आपल्या अण्णांकडे बघितलं, अण्णा तुम्ही हवेत चालायला लागलेत, पडाल हो, पडाल तुम्ही. अण्णांनी असं तिरप माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाले, तुला माहिती आहे का मी कोण आहे? आता बघा माझा प्रश्न काय, अण्णा तुम्ही हवेत चालला लागलेत, पडाल. अण्णा काय म्हणतात मला, तुला माहिती आहे का मी कोण आहे? माझा बाप आहे ना, मी कोण आहे त्याच्यापेक्षा मोठं काय असणार आहे? बघा, पण अण्णांनी जे उत्तर दिलं माझ्या प्रश्नाचं, मी म्हणलं की अण्णा तुम्ही हवेत चालला लागलेत, पडाल, आणि अण्णा म्हणाले तुला माहिती आहे का मी कोण आहे? याच्यावर जे उत्तर दिलं अण्णांनी, ते प्रत्येकाच्या आईने वडिलांनी उत्तर द्यावं, अण्णांनी उत्तर दिलं. अण्णा म्हणाले तुला माहिती आहे का मी कोण आहे? पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, आणि हा प्लास्टिक सर्जन विठ्ठल लहानेचा बाप आहे म्हणे. मी कसा पडतो? आईला आणि वडिलांना हवेत चालणं शिकते तुमच्यामध्ये लेकरांनो, बाहेर काढा, मस्त काढा. असं वाटलं पाहिजे त्यांना ही माझी मुलगी आहे, हा माझा मुलगा आहे, असं वाटलं पाहिजे आईवडिलांना आपल्या. ओके, त्यांना चालण्यात तोरा, बोलण्यात तोरा आला पाहिजे. जस्ट तुमच्यामुळे मी बघतोय, माझ्या आईवडिलांना दररोज बघतोय, त्यांच्या बनामध्ये काय बिंबलंय, काय त्यांना त्यांचा उत्साह कुठपर्यंत गेलाय, त्यांचं सुख कुठं पोहोचलंय हे तुम्ही इमॅजिन करू शकत नाहीत. असं मी त्यांना दररोज त्यांच्या डोळ्यात बघतोय मी. कशामुळे? त्यांचे हे 2 लेकरं चांगले निघाले, एवढंच कारण आहे, दुसरं काही कारण नाही याच्यामध्ये. बरोबर आहे? मग तुम्ही पण लेकरं असेच चांगले निघा, दुसरं काही नाही. आणि तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्यातलं चांगलं आलं ना, आपल्या आईवडिलांना सांगायचं. त्यांना जो आनंद होईल ना, तुमच्या एका चांगली घटना घडली, तुम्हाला चांगला जॉब मिळाला, चांगले पैसे मिळाले, चांगला माणूस भेटला, चांगलं काही तुमच्या आयुष्यात झालं, आईवडिलांना सांगा. त्यांना जो आनंद होईल ना, तो जगात कोणालाच होत नाही. बाकी दाखवणारा आनंद असतो, अंतकरणात आनंद आईवडिलांना असतो त्यांना. आणि तुमच्या आयुष्यात समजा कधी काही वाईट घडलं तरी पण त्यांनाच सांगा. सगळं जग जरी तुमच्या विरोधात गेलं, सगळं जग, तरी पण तुमचे आईवडील भिंतीसारखे तुमच्या पाठीमागे उभे असतील. मी तुम्हाला बॉन्ड पेपर लिहून देतो. त्यामुळे चांगला प्रसंग आणि वाईट प्रसंग आईवडिलांना शेअर करा आणि खूप मोठे व्हा. तुम्ही जेव्हा ह्या पुण्याच्या बाहेर जाल, पुणेकरांना वाटलं पाहिजे आमचे लेकरं आहेत, यशस्वी क्लासेसला वाटलं पाहिजे आमचे लेकरं आहेत, त्या सगळ्या टीचर, डायरेक्टर, सगळ्या लोकांना वाटलं पाहिजे आमची लेकरं आहेत. तुम्ही जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर जाल ना, अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान वाटला पाहिजे महाराष्ट्रीयन आहेत. आणि तुम्ही जेव्हा भारत देशाच्या बाहेर जाल तर अख्ख्या भारत देशाला वाटलं पाहिजे भारतीय आहेत. इतके मोठे व्हा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.